ओके सो करंट अफेअर्स आपण आज घेणार होतो, बट मला कळलं की काही आपले न्यू स्टुडंट्स सुद्धा आहेत. सो आपण काय करूया, आधी चॅप्टर्स करूया, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल, ते लिंकमध्ये येतील की नेमके कन्सेप्ट काय आहेत, गोष्टी काय आहेत ते. आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्याशी रिलेटेडचे पण करंट अफेअर्स आपण घेणार आहोत, तर ते करूया. ओके, आतापर्यंत काही चॅप्टर झालेले आहेत. तर जे नवीन आहेत, आज मला फर्स्ट लेक्चर तुझं आहे, नाही तू होती ना लास्ट लेक्चरला, तू फर्स्ट लेक्चर आहे तुझं, तू खूप दिवसांनी आलेला आहे. आणि कोण मग, तू पण खूप दिवसांनी आलेली. ठीक आहे, म्हणजे दोघे जण हे आहेत, हे नवीन आहेत, काही हरकत नाही. तर काही चॅप्टर झालेले आहेत, ते पुन्हा होतील, तुमचं कव्हर करून घेतलं जाईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला एक समजायला की कशा प्रकारे लेक्चर चालतात, काय गोष्टी इथे होतात, समजून घेतलं जातं का, तर हे आपण बघूया. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये मी जो चॅप्टर सुरू करणार होतो तो आजच करूया. PDF जे आहे त्याचं तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये मग पुरवलं जाईल. मी आज ॲक्च्युली करंट अफेअर्सचं PDF आणलेलं आहे, ते सुद्धा मी सरांना सांगेन तुम्हाला शेअर करायला, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते आधी जरी तुमच्याकडे अवेलेबल असेल तरी नो प्रॉब्लेम. नेक्स्ट लेक्चरमध्ये उलट मग सोपं होऊन जाईल की डिरेक्टली तुम्हाला विचारेन वाचून आलात की नाही कळेल आपल्याला. ओके, सो आपण सुरू करूया. बँकिंग. बँकिंग बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? लोन देते, बँक लोन देते हे माहित आहे. अजून काय माहित आहे? आपण आपले पैसे डिपॉझिट करू शकतो, म्हणजे ठेवू शकतो तिथे. ठीक आहे, तर पहिली सर्वात महत्वाची गोष्ट बँकेसाठी ही आहे की कोणीही त्याचा जो कस्टमर आहे तो त्यांचे पैसे डिपॉझिट करू शकतो, म्हणजे ती रक्कम बँकेमध्ये ठेवू शकतो. दुसरं अजून काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, बरोबर आहे, ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे दुसऱ्याच्या खात्यावर पाठवू शकतो. एकाने कोणीतरी आता सांगितलं विड्रॉल करू शकतो, म्हणजे आपण जे रक्कम ठेवलेली आहे आपले पैसे काढू शकतो. अजून काय करू शकतो? इन्व्हेस्ट. कसं? हा, FD वगैरे. ठीक आहे, मग ते सुद्धा एक प्रकारची डिपॉझिटच आहे त्याला. आता ठीक आहे, याने सांगितले तर आपण याच्यामध्ये पण प्रकार बघूया आधीच. एक आहे डिमांड डिपॉझिट्स. तुमचं सेव्हिंग अकाउंट असतं किंवा करंट अकाउंट असतं, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता, डिपॉझिट करता, परंतु ते अकाउंट तुमची डिमांड डिपॉझिट्स आहेत. म्हणजे काय, जेव्हा पण तुम्ही डिमांड करता, मागणी करता, तेव्हा तुम्हाला पैसे बँकेला द्यावे लागतात. ठीक आहे, माझ्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये आहेत, त्याच्यातले मी सेव्हिंग अकाउंटमध्ये सगळे 1,00,000 रुपये आहेत, तर त्याच्यामधील मला 10,000 पाहिजे. ATM द्वारे असू दे, ट्रान्सफर करायचं असेल तर गुगल पेने असू दे, किंवा अजून कोणत्या पद्धतीने मला ते वापरता येतात, काढता येतात. ओके, कारण ते सेव्हिंग अकाउंटमध्ये जेव्हा मी मागणार तेव्हा बँकेला ते मला द्यावे लागणार. परंतु दुसरं आहे टाइम डिपॉझिट. टाइम डिपॉझिट म्हणजे जसं तेजस ना, हा तेजस म्हणाला फिक्स डिपॉझिट FD म्हणून आपण ठेवतो. मग ही FD जी आहे 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष एवढ्या काळासाठी FD ठेवली जाते. तर ती आपल्याला ते पैसे जे आहेत ते मागितल्या मागितल्या लगेच मिळतात का? नाही, बँक बोलते तू 5 वर्ष ठेवलेस, 5 वर्षाने आता नाही यायचं. ओके, आता हे का होतं? सेव्हिंग अकाउंट मध्ये सुद्धा आपण पैसे ठेवले, आणि मग टाइम डिपॉझिट्स म्हणजे फिक्स डिपॉझिट आपण कन्सिडर करूया.
तर त्याच्यामध्ये पण आपण पैसे ठेवलेत. फरक काय आहे? सेव्हिंग अकाउंट मध्ये सगळे का नाही ठेवले? उलट हे चांगलं आहे ना, डिमांड वाला. मग इथे इंटरेस्ट नाही मिळत. मग उलट हे चांगलं आहे ना डिमांड वाला. मग काय नाही, डिमांड मध्ये पण इंटरेस्ट मिळतो ना, मग मिळतो. नाही, टॅक्सेस का कट होतील? टॅक्सेस तुमच्या इन्कमवर कसेही कट होणारच आहे. तुम्ही फिक्स मध्ये ठेवा, टाइम मध्ये ठेवा, पलंगाखाली ठेवा, कुठेही ठेवा, तुम्हाला टॅक्स द्यावाच लागणार आहे. टाइम मध्ये काय? हा, आपण आपला फायदा बघायचा, बँकेचा कशाला फायदा बघायचा? आपण टाइम मध्ये का ठेवतो सांगा? बँकेचं जाऊ दे, बँकेला खूप फायदे होत असतात. आपण टाइम मध्ये का ठेवतो? मधून काढतो. हा, हा. आता एमर्जन्सी 5 वर्षातून एकदा आली आहे, समजा आपण 5 वर्षासाठी ठेवलंय, एमर्जन्सी 3 वर्षानंतरच आली, ऍक्च्युली काढू शकत नाही. जर काढलं ना तर आपल्याला दंड लागतो. तर उलट सेव्हिंग मध्ये असणं, डिमांड अकाउंट मध्ये असणं एमर्जन्सीसाठी चांगलं आहे. कधी काढा, तुम्हाला हवं तेव्हा. इथे सगळं सांगावं लागतं त्यांना, आमची अशी अशी सिच्युएशन आहे, पैसे द्या, आमचे पैसे आम्हालाच द्या, मागणी करावी लागते. मग का? सिंपल आहे. इथे व्याज जे आहे, इंटरेस्ट जे आहे ते कमी मिळतं, आणि इथे व्याज जे आहे ते जास्त मिळतं, बस एवढाच फरक आहे. जर इथे समजा 2% आपल्याला इंटरेस्ट मिळत असेल, 100 रुपये मागे आपल्याला 2 रुपये मिळत असतील, तर तेच इथे 6% वगैरे पर्यंत असतं, 6 रुपये पर्यंत असू शकतं. तर 100ला 6 नाही मिळत हा कुठे, मी असं एक्झाम्पल घेतलंय फक्त. ओके, तर इकडे इंटरेस्ट रेट जो आहे तो जास्त असतो, आपल्याला पैसे जास्त मिळतात त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, जसं मी म्हणालो, सहज नाही काढू शकत आपण. मग समजा एखादा गुंड आला आणि विकासच्या डोक्यावर बंदूक ठेवून बोलला, एवढे एवढे ट्रान्सफर कर. ट्रान्सफर तो कशातले करणार, सेव्हिंग मधले की टाइम मधले? सेव्हिंग मधले. मग जास्त पैसे त्याने सेव्हिंग मध्ये ठेवलेलेच नाही, सगळं फिक्स डिपॉझिट मध्ये टाकलंय. पैसे त्याचे वाचले की नाही? येस. तर त्यामुळे 2 गोष्टींसाठी आपण टाइम डिपॉझिट करतो. एक, सिक्युरिटीसाठी, की जास्त पैसा सेव्हिंग मध्ये असू नये, तो कशाही प्रकारे आपला लूटला जाऊ शकतो. जरी आपण बोलतोय बँक मध्ये आहे, तरी सुद्धा बँक मध्ये पूर्ण सिक्युअर आहे असं नाहीये. ओके. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला इंटरेस्ट जास्त मिळतो ना, व्याज मिळतं त्याचं जास्तीत जास्त. मग ते व्याज का सोडायचं? आपला पैसा बँक वापरते, तर त्यांच्याकडून पण पैसा घ्यायचा आहे. ते कशी वापरते पुढे सांगणार आहे मी, पण हे कळलं? ठीक आहे. आपण बँकमध्ये पैसा ठेवतो, डिपॉझिट करतो, तोच पैसा ट्रान्सफर करतो, आपण काढून सुद्धा घेतो वापरण्यासाठी. ते डिपॉझिट 2 प्रकारचं असतं, एक डिमांड डिपॉझिट, दुसरं टाइम डिपॉझिट. डिमांड डिपॉझिट मध्ये सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट असतात, की ज्याच्यामधून आपण पैसे लगेच काढू शकतो. आणि इकडे एफडी सारखे प्रकार असतात, फिक्स डिपॉझिट सारखे, की ज्याच्यामध्ये आपल्याला पैसे सहज मिळत नाहीत. जेवढ्या कालावधीसाठी आपण ठेवले त्या कालावधीनंतरच मिळतात, आणि जर त्याच्या आधी आपण मागितले तर आपल्याला दंड लागतो. उलट आपल्याला अजून पैसे कट होतात आपले, की तुम्ही मागितले म्हणून. इंटरेस्ट तर नाहीच मिळत. ओके. अजून एक खूप महत्वाचा प्रकार आहे जो बँक मधून साध्य होतो. सांग. बँकिंग मध्ये हे सगळं आतापर्यंत आपण बघितलंय. बँकिंग मध्ये पैसे ठेवले जातात, पाठवले जातात, काढून घेतले जातात. अजून काहीतरी करतो आपण बँकिंग मध्ये. काय? मनी जनरेशन. कसं? म्हणजे मनी मल्टिप्लाय होऊन जातं कसं? ते म्हणजे पैसे वाढत जातात. हो, मग तेच ना, कसे वाढतात आम्हाला पण सांग, आमचे पण वाढतील. म्हणजे असे 10 डिपॉझिट्स. ते उदाहरण नको सांगू, तू फक्त हे सांग की ती मागच्या वेळेचं उदाहरण मी एक दिलेलं ते सांगते, ते नाही सांगायचंय. फक्त हे सांगायचंय की अजून काय केलं जातं बँकिंग मध्ये.
सिंपल आहे, लोन. ओके, माझ्याकडे पैसे नाही आहेत, अशा वेळी बँक मला पैसे देते. नाही आहेत म्हणजे असं नाही की माझ्याकडे काहीच नाही आणि बँक बोलेल घ्या सर पैशाची गरज आहे तुम्हाला, असं नाही. मला काहीतरी एकतर तारण ठेवावं लागेल की सोनं आहे, जागा आहे, काहीतरी आहे, तर ते मी तारण ठेवतोय आणि त्या गोष्टीवरती मला कर्ज मिळत आहे. समजा माझं 20 लाखाचं सोनं आहे, तर 15 ते 16 लाख मला लोन मिळेल. किंवा जागा माझी तेवढ्या रुपयाची आहे तर मला लोन मिळेल. किंवा मी सॅलरीड आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉय किंवा कुठेतरी पक्का सॅलरीवाला आहे आणि माझा ॲश्युअर्ड सॅलरी माझी 70-80 थाउजंड आहे, मग मला लोन मिळेल. तर बँकेला एक अश्युरन्स पाहिजे की हा फेडेल, हे जेवढं घेतलं तेवढं तेवढं मग बँक देईल. तर हे लोन हा जो प्रकार आहे, ही एक बँकिंगद्वारे साध्य केला जातो. ओके, तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या बँकद्वारे साध्य केल्या जातात. परंतु आता कसं होईल की प्रत्येक बँकेला हवंय की जास्तीत जास्त कस्टमर आम्हाला पाहिजेत. जास्तीत जास्त कस्टमर मिळवण्यासाठी बँक काय करेल? स्कीम्स. कोणत्या प्रकारच्या स्कीम्स? इंटरेस्ट रेट वाढवतील. कशावरचा? लोनवरचा की डिपॉझिटवरचा? तुम्ही आमच्याकडे पैसे ठेवा, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला व्याज देतो. मग समजा एखादी बँक बोलते 2% देतो, तर कॉम्पिटेटिव्ह बँक काय बोलेल दुसरी, आम्ही 3% देतो. अजून दुसरे बोलते आम्ही 4% देतो. म्हणजे कस्टमरला खेचण्याचा प्रयत्न. आणि तेच लोन जर तुम्हाला देत आहेत, तर एखादी बँक जर 10% तुमच्याकडून व्याज घेतो बोलली, तर दुसरी बँक काय बोलेल आम्ही 9% घेऊ, आम्ही तुमच्याकडून जास्त नाही घेणार. तिसरी बँक बोलेल आम्ही 8% घेऊ, जास्त नाही घेणार. तर असे 2 प्रकार होतील. ओके, एक बँक बोलेल आम्ही जास्तीत जास्त व्याज तुम्हाला देऊ, तुमचा फायदा आहे, आणि तुम्हाला लोन दिल्यानंतर जे व्याज आम्हाला घ्यायचं आहे. ओके, व्याज 2 प्रकारचं असतं, इंटरेस्ट 2 प्रकारचं असतं, हे लक्षात घ्या. एक इंटरेस्ट जे आपल्याला मिळतं आणि एक इंटरेस्ट जे आपल्याला द्यावं लागतं. ओके, मिळतं कशाबद्दल? आपण जे बँकमध्ये पैसे ठेवलेले आहेत, सेव्हिंग अकाउंट असो, फिक्स डिपॉझिट्स असो, अजून काही असो, तर ते तिथे ठेवण्याबद्दल आपल्याला बँककडून पैसे मिळत असतात. तुमच्या बँकमध्ये अकाउंट्स आहेत? सगळ्यांचे आहेत? कधी तुम्ही पासबुक वगैरे चेक केलंय? हा, तर त्याच्यामध्ये असं काही रुपये आपोआप ऍड होतात. का ऍड होतात? कारण तुमचे पैसे बँकमध्ये आहेत म्हणून. ओके, तर ते बँक तुम्हाला पैसे देत असते, त्याला बोलतो आपण इंटरेस्ट, व्याज. कोणाकडून? बँकेकडून. कोणाला? आपल्याला. आणि दुसरं इंटरेस्ट जे आहे ते जेव्हा आपण लोन घेतो बँकेकडून, कर्ज घेतो, कर्ज घेतल्यानंतर कर्जाच्या अमाऊंट सोबत ठराविक टक्के एक्स्ट्रा पैसा आपल्याला बँकेला द्यावा लागतो. जर तेवढाच पैसा दिला जेवढा घेतला तेवढा, बँकेचा काय फायदा झाला का? नाही. तर बँकेला थोडा पैसा द्यावा लागतो जास्त. आणि कायम हे लक्षात ठेवा की बँक जे व्याज आपल्याला देते ते कमी असतं, परंतु आपल्याकडून जे घेते ते जास्त असतं. आणि इथेच बँकेचा फायदा असतो. समजा 2% ते आपल्याला देते आणि 8% आपल्याकडून घेते, म्हणजे जे पण लोन घेत आहेत त्यांच्याकडून घेत आहेत. तर मधले जे 6% आहेत ते काय झालं? प्रॉफिट. अशा प्रकारे बँक प्रॉफिट कमवते. त्यामुळे बँक जास्तीत जास्त लोन द्यायला तयार असते. अगदी आता मल्ल्या परत आला तरी बँक नाही म्हणणार आहे का? ते देणार. मल्ल्याचं सगळं फिटलंय, हा, आता त्याला ब्लेम करून चालणार नाही. त्या उलट गव्हर्नमेंटने जास्त त्याला हरॅस केलंय, जास्त पैसे घेतले त्याच्याकडून. ओके, तर या प्रकारे बँकिंग चालते. पण आता मग इथे गडबड होऊ शकते. समजा माझी बँक आहे, तेजसची बँक आहे. तुझं नाव काय? अविरत. काय ना अर्थ काय असं? कंटिन्युअसली. व्हेरी गुड. तर अविरतला एक बँक तयार करायची आहे जी कंटिन्युअसली प्रोग्रेस करेल. तेजसला बँक तयार करायची आहे तेजस्वी अशी. माझं काय नाही, मला साधी बँक तयार करायची. ओके, तर आमच्या तिघांची बँक आहे, तिघांना कस्टमर पाहिजेत. मग तेजस काय बोलेल? 2%ने मी देणार व्याज. मी बोलेन त्याच्यापेक्षा जास्त कस्टमर मला पाहिजे, 3%. अविरत बोलेल 4%. मग मध्येच
नीलम, निलिमा काहीतरी नाव आहे तुझं, निलिमा. निलिमा बोलेल 5%. ओके. कस्टमर खुश होणार, कस्टमरचा काही लॉस नाहीये. पण आता निलिमा 5%ने व्याज देते कस्टमरला. व्याज जेव्हा तिला घ्यायचं आहे तर तिला मग याच्यावरती सुद्धा इंटरेस्ट जास्त लावा लागेल. मग इथे पण कस्टमर चेक करणार की तू लोन वरती व्याज किती घेतेस सांग. ते तिला जास्त ठेवून चालणार आहे का? नाही. ते मग 7-8%च बोलेल ती, 7 किंवा 8%. कारण अट्रॅक्ट करायचं कस्टमरला. प्रॉफिट तिला काही जास्त झाला का? नाही. मग तिची बँक चालेल का? हा, जास्त कस्टमर आले तर चालेल, बरोबर आहे. पण कॉम्पिटिशन आहे ना. तेजस बोलेल असं कसं, मी पण प्रयत्न करेन. ओके. तर अशा प्रकारे बँका एकमेकांशी कॉम्पिटिशन करण्याच्या नादात स्वतःचे लॉसेस घडवू शकतात. आता बँकेचा, निलिमाच्या बँकेचा लॉस झालाय, याचा अर्थ फक्त निलिमाचा लॉस झालाय असं आहे का? कोणाचा लॉस झालाय? तिचे सर्व कस्टमर्स आहेत त्या सगळ्यांचा लॉस झालाय. ते आता पैसे काढू शकतात का बँकेमधून? नाही काढू शकत आहेत. त्यामुळे बँकांनी फक्त प्रॉफिट जनरेट करण्यापेक्षा प्रॉपरली बँकिंग करावी, यासाठी सर्वांची हेड अशी एक बँक असते, तिला सेंट्रल बँक, मराठीमध्ये मध्यवर्ती बँक बोलतात. आपली कोणती आहे मध्यवर्ती बँक? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हिचं काम असतं की बँकांनी प्रॉफिट जनरेट करावा, काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु त्यांनी अशा प्रकारचे स्टेप्स घेऊ नये की जेणेकरून स्वतःच लॉस करून घेईल, बुडून जाईल, बंद पडेल, या लेवलला बँकांनी पोहोचू नये. दुसरी गोष्ट, आरबीआय कडे अजून एक काम असतं. आता समजा बँकांकडून लोकांना पैसे पुरवले जात आहेत, मोठ्या प्रमाणात लोन्स दिले जात आहेत आणि स्वस्त लोन दिले जात आहेत. लोक लोन घेणार, लोन घेऊन काय ते पैसे ठेवणार आहेत का घरामध्ये? काय करणार? इन्व्हेस्टमेंट करणार, बिझनेस करणार, एक्सपेंडिचर, काहीतरी खर्च, गाडी घेणार, मोबाईल घेणार, काहीतरी घेणार. याचा अर्थ ते डिमांड करणार एखाद्या गोष्टीची. इन्व्हेस्टमेंट कशाची? समजा जागा घेतली आहे किंवा सोनं घेतलंय तर त्याचं काहीतरी डिमांड केली, याचा अर्थ. बिझनेस मध्ये लावला, बिझनेस सुरू करायचा आहे, तिथे पण जागा पाहिजे, वस्तू पाहिजे, अजून काहीतरी पाहिजे, त्याची डिमांड केली. काहीतरी खर्च केलाय, मोबाईल, गाडी वगैरे, तर त्याची सुद्धा त्यांनी मागणी केली. मग ह्या वस्तूंची मागणी जेव्हा वाढते तेव्हा यांचे दर वाढतील की कमी होतील? कमी होतील. हा, एखादा भाजीवाला आहे, त्याच्याकडे खूप जण भाजी घ्यायला आले, तर तो दर वाढवतो की कमी करतो? वाढवतो. एखाद्या वस्तूची डिमांड वाढली तर दर आपोआप वाढतो. ओके. आता दर वाढत गेले म्हणजे महागाई वाढत गेली आहे. हे लोक स्वस्तात लोन देत चाललेत, लोक घेत आहेत, परचेस करतायत, महागाई वाढत चालली आहे. मग इथे पुन्हा आरबीआयचा रोल आहे की तुम्ही इंटरेस्ट आता कमी नाही ठेवायचा. महागाई वाढली आहे तर तुम्हाला काय करायचं? इंटरेस्ट रेट वाढवायचा आहे. कारण इंटरेस्ट रेट वाढवला तर लोक घेणार आहेत का लोन? नाही, किंवा कमी घेणार, जे पण आहे ते, आणि त्यामुळे डिमांड कमी होणार. तर हे दोन प्रकार जे आहे हे आरबीआय कडे असतात. दोन गोष्टींची काळजी आरबीआय घेत असते. पहिली गोष्ट ही की बँकिंग व्यवस्थित व्हावी, कोणत्या बँकेने स्वतःचं नुकसान करून घेऊ नये, आणि दुसरं, महागाई जी आहे ती कंट्रोल मध्ये राहावी. आरबीआय ची स्थापना कधी झाली? 1935 ला, 1 एप्रिल. कायदा कधीचा आहे आरबीआयचा? 1934 चा कायदा आहे. ओके. आपल्या भारतामध्ये जी सेंट्रल बँक तयार झाली ती पहिलीच होती की जगामध्ये त्याच्या आधी तयार झालेल्या होत्या? कोणत्या देशात पहिल्यांदा तयार झाली?
आर्थिक मंदी कोणत्या देशात आलेली? भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचा काळ मी बोलतोय, माहित आहे? हा, अमेरिका. ओके, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह ही सुरुवातीच्या सेंट्रल बँकपैकी एक मानली जाते. 1913च्या आसपास फेडरल रिझर्व्हची स्थापना झालेली आणि त्याच्यावरच डॉक्टर आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी पुस्तक लिहिलेलं, की रुपया कशा प्रकारे नुकसानमध्ये आहे आणि त्याच्यासाठी त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी एका मध्यवर्ती बँकेची भारताला कशा प्रकारे गरज आहे. कारण त्यावेळी इम्पेरियल बँक्स असायच्या. ओके, इम्पेरियल बँक ऑफ कॅलकटा, इम्पेरियल बँक ऑफ मद्रास, इम्पेरियल बँक ऑफ बॉम्बे. इम्पेरियल म्हणजे काय? राजांच्या. तर रॉयल बँक्स होत्या त्या आणि ह्या बँक स्वतःच्या नोटा छापायच्या. असं आपल्याकडे आता कसं असतं, पूर्ण भारतात तुम्ही कुठेही जा, 10 रुपयाची नोट सेमच मिळणार तुम्हाला. असं नाही की महाराष्ट्रात वेगळी आणि बंगालमध्ये वेगळी. तेव्हा तसं असायचं की इम्पेरियल बँक ऑफ बॉम्बेची 10 रुपयाची नोट वेगळी असणार आणि बेंगालची वेगळी असणार. ओके, सो युनिफॉर्मिटी काहीच नव्हती आणि त्यामुळे आपलं बँकिंग खराब होत होतं. सो त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या. अगदी आंबेडकरांचं म्हणणं हे पण होतं की एन्शियंट काळापासून आपण नोटा वापरतोय का? नाही. आपण काय वापरतोय? नाणी, कॉइन्स. आणि कॉइन्सच खरं चलन आहे, व्यवस्थित आहे. तुम्ही नोटांवर जाऊ नका. पण ब्रिटिश गेलेत, आता गेलाय तर मग सेंट्रल बँक तरी असायला पाहिजे. मग वेगवेगळ्या कमिटीज आल्या, ब्रिटिशांनी स्थापन करून बघितल्या की खरंच सेंट्रल बँक आपल्याकडे असायला पाहिजे का, इंडियाला गरज आहे का. आणि त्यांचं पण म्हणणं झालं की येस, सेंट्रल बँक असायला पाहिजे. मग त्याच्यासाठी कायदा बनला 1934ला. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, येतो प्रश्न एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आवश्यक आहे आणि मुलं फसतात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 सेंटेन्स असं येतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये आरबीआय किंवा मध्यवर्ती बँकेची तरतूद होती. आता कायदा कधीचा आहे? 34चा आहे. मग याच्यात तरतूद असेल का? असंच आपल्याला वाटतं, पण तरतूद होती. ओके, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये सुद्धा आरबीआयची किंवा मध्यवर्ती बँकेची तरतूद होती, परंतु स्थापना जी झाली आहे ती 34च्या ऍक्ट प्रमाणे झाली आहे. तर दोन्ही बरोबर आहेत. 34चा पण ऍक्ट आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी, कारण त्यावेळी ब्रिटिशच होते, तर त्यांनी तरतूद करून ठेवलेली की या प्रकारे एक मध्यवर्ती बँक असावी. ओके, तो हे सेंटेन्स मेन्स मध्ये ग्रुप बीच्या आलेलं आहे. पहिले कसं असायचं, 3 पोस्ट, आता SR ऍड झाली आहे. पहिले STI, SO आणि PSI अशा 3 पोस्ट असायच्या आणि त्यांची मेन्स वेगवेगळी व्हायची. ओके, मग त्याच्यामध्ये कसं, असिस्टंटला पॉलिटीचे खूप सारे प्रश्न, STI ला इकॉनॉमीचे खूप सारे प्रश्न आणि PSI ला CRPC आणि IPCचे प्रश्न, असं असायचं. आता कसं सगळ्यांचं एकच झालंय, त्यामुळे असं त्यांना काही चान्स मिळत नाही. नाहीतर STI ला मग मुलं इकॉनॉमी खूप डिटेलमध्ये करायचे. मग या प्रकारे असे डीप मध्ये क्वेश्चन्स यायचे. आता पण एक्सपेक्टेड नाही असं नाहीये, तुम्ही लक्षात ठेवा, पण त्यावेळी खूप डीप मध्ये असायचे. ओके, सो अशा प्रकारे आपली जी आरबीआय आहे ही स्थापन झाली. सुरुवातीला ती गव्हर्नमेंटची बँक असं मानलं जात नव्हतं, कारण ब्रिटिश हे कॅपिटलिस्ट होते की सोशलिस्ट होते, भांडवलवादी होते की समाजवादी होते? कॅपिटलिस्ट. ब्रिटिश आता सुद्धा कॅपिटलिस्ट आहे, तेव्हा सुद्धा कॅपिटलिस्टच होते, भांडवलवादीच होते. तर व्यापाऱ्यांसाठी आपलं सिंपल आहे, ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं आपल्यावरती. मग कंपनीकडे व्यवस्थित होत नव्हतं म्हणून मग ब्रिटिश राज सत्तेने घेतलं, परंतु ते कॅपिटलिस्टच होते. सो आरबीआय सुद्धा सुरुवातीला गव्हर्नमेंटची अशी काही नव्हती, भांडवलदारांनी मिळून तयार केलेली होती. आणि त्यानंतर मग 1948ला भारतीय शासनाने त्याचे जे पण शेअर्स आहेत सर्वच्या सर्व परचेस करून ती पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतली 1948ला. ओके, सोबत आरबीआय बद्दल अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की म्यानमारसाठी सुद्धा तिने काम केलंय आणि अगदी फाळणी झाल्यानंतर काही महिन्यासाठी पाकिस्तानसाठी सुद्धा तिने काम केलंय. ओके, सो पाकिस्तान म्हणजे त्यावेळी बांगलादेश प्लस पाकिस्तान.
कारण 1971 पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि बांगलादेश तयार झाला. सो असं विचारलं कोणकोणत्या देशांसाठी आरबीआयने काम केलंय, तर म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान, भारत या 4ही देशांसाठी आरबीआयने काम केलेलं आहे. सध्या ती फक्त भारतासाठी आहे, परंतु आधी पास्टमध्ये ह्या देशांसाठी सुद्धा काम तिने केलेलं आहे. अजून एक वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणतं असं राज्य आहे जिथे आरबीआयचे नियम सरळ सरळ नाही चालत. कुठे नाही चालत? असं कोणतं राज्य आहे भारतामध्ये? का? असंच डोक्यात आलं. चांगलं आहे, असं यायला पाहिजे. ओके, तर पहिले 2 राज्य अशी होती, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम. जम्मू काश्मीरला आपण एक्सेशन केलेलं त्याचं, कारण हरिसिंग तयार नव्हता, तर मग त्यांना ॲश्युअर केलेलं की तुमचं सगळं वेगळं चालणार, तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालणार, आणि त्यामुळे बँकिंग सुद्धा त्यांचं वेगळं होतं. पण आर्टिकल 370 आपण रद्द करून 2019ला पूर्णपणे त्यांना आपल्यात सामावून घेतलं, आणि तेव्हापासून आरबीआयचे सर्व रूल्स डिरेक्टली जम्मू काश्मीर किंवा लडाखवर चालतात. पण सिक्कीम बाबतीत अजूनही असं आहे, स्टेट बँक ऑफ सिक्कीम जी आहे तिचे रूल सिक्कीम मध्ये चालतात पहिले. आणि असं नाही की आरबीआय पेक्षा खूप वेगळे आहे, ते आरबीआयशी कोलॅबरेट करतात, पण अजूनही सिक्कीम मध्ये स्टेट बँक ऑफ सिक्कीम जी आहे त्यांची ती महत्वाची आहे आरबीआय पेक्षा. सिक्कीम राज्य जे आहे, तुम्हाला माहित असेल नसेल तर हा आपल्या देशाचा भाग नव्हता जेव्हा आपण बनलो तेव्हा, 1975 पर्यंत. सिक्कीम हा एक वेगळा देश होता. मग इंदिरा गांधीने जरा पॉलिटिक्स केलं, त्यांना भाग पाडलं की भारतात सामील व्हायला. 35वी घटना दुरुस्ती झाली, सिक्कीम आपल्या भारताचा भाग झाला, आणि 36व्या घटना दुरुस्तीने त्याला राज्याचा दर्जा दिला. ओके, इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, कारण सध्या लडाख नावाचा जो भाग आहे आपला, तो केंद्रशासित प्रदेश आहे, आणि त्याला राज्याची मागणी तिकडचे लोक करत आहेत. त्यांच्या 2 महत्वाच्या मागण्या आहेत की आम्हाला 6व्या शेड्यूलमध्ये टाका, आणि दुसरी मागणी आहे की आम्हाला राज्याचा दर्जा द्या. मग भारतीय शासन बोलतं की सुरक्षेच्या कारणास्तव तुम्हाला, कारण तुम्ही बॉर्डरवरचं राज्य आहे, तुम्हाला राज्याचा दर्जा देता येणार नाही. परंतु मग सिक्कीमला तर दिलं, ते पण चायनाच्या जवळ आहे एकदम, चायना त्याच्यावरती पण क्लेम करतं आधेमध्ये, तरी सुद्धा दिलं गेलंय. तर मग कसंही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आतापर्यंत कळलं सगळं. आता रिझर्व्ह बँक कोणकोणत्या पॉलिसीज राबवते हे आपल्याला बघायचं. ठीक, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही कन्सेप्ट बघावे लागतील. पहिला कन्सेप्ट आहे एनडीटीएल. हे काय आहे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हे समजण्याआधी 2 गोष्टी आहेत, ऍसेट आणि लायबिलिटीज. याबद्दल तुम्हाला काय माहित आहे ते सांगा. ऍसेट काय असतं आणि लायबिलिटी काय असते? हा, आणि लायबिलिटी लोन घेतलं तर त्याला फेडायचं कोणाला? गव्हर्नमेंट. तर ती झाली लायबिलिटी. म्हणजे मग काय झालं, याचा अर्थ काय? तू उदाहरण छान देतेस, परंतु असं डायरेक्टली सांग ना. लायबिलिटी म्हणजे प्रॉपर्टी, आणि ऍसेट म्हणजे काय मग? लायबिलिटी म्हणजे काय? मालमत्ता. काय लायबिलिटी की ऍसेट? असेट म्हणजे मालमत्ता, आणि लायबिलिटी म्हणजे काय आहे? लोन. पण मग फरक काय आहे? सरकारकडून तर तुम्हाला सिंपल सांगतो मी, एकदम सिंपल सांगतो. तुझं नाव काय? अंजलीची ही वही आहे, ठीक आहे. ही वही कोणाची आहे? अंजलीची आहे.
ठीक आहे. आता ही तिने मला दिली काही दिवसांसाठी. ही तिची वही असल्यामुळे, पूर्ण हक्क तिचा असल्यामुळे हे अंजलीचं ऍसेट आहे. ओके. परंतु सध्या कोणाकडे आहे? माझ्याकडे आहे. ही मला कधी ना कधी परत द्यायची आहे की नाही? येस. तर ही झाली माझ्यासाठी लायबिलिटी. ओके. अंजलीसाठी काय आहे? ऍसेट आणि माझ्यासाठी लायबिलिटी. जी गोष्ट आपली हक्काची असते ते आहे आपलं ऍसेट, मालकीची हक्काची गोष्ट. आणि जी गोष्ट आपली हक्काची नाही आहे, आपल्याला कधी ना कधी परत द्यायची आहे, तर ती झाली आपली लायबिलिटी. ओके. सो तुम्ही लोन डिरेक्टली लायबिलिटी नाही बोलू शकत, कारण लोन समजा एखादी बँक एखाद्या कस्टमरला देते. ठीक आहे. एखाद्या बँकेने एखाद्या कस्टमरला लोन दिलंय. आता हे लोन बँकेसाठी काय आहे आणि कस्टमरसाठी काय आहे? सगळ्यांना हेच वाटतं. ती बोलते बँकेसाठी ऍसेट आहे हे लोन आणि कस्टमरसाठी लायबिलिटी आहे. कस्टमरसाठी अंजलीचं म्हणणे कस्टमरसाठी ऍसेट आहे, बँकेसाठी लायबिलिटी आहे. एक सिंपल गोष्ट आहे, इथे कोणाला रिटर्न करायचं आहे? तर कस्टमरसाठी हे लायबिलिटी आहे. आणि बँकेचे स्वतःचे पैसे आहेत, ऍसेट. आता जर मी असं म्हणालो की एखाद्या कस्टमरने बँकेमध्ये डिपॉझिट ठेवली आहे, ओके, 1,00,000 रुपये आपण कन्सिडर करूया, पैसे ठेवलेले आहे. आता ही जी डिपॉझिट आहे त्या कस्टमरची, त्याचे ऍसेट आहे की लायबिलिटी आहे? तर ऍसेट कोणाचं आहे? सगळे शुअर आहेत? नशीब. ओके. कारण कस्टमरचे स्वतःचे हक्काचे पैसे आहेत, ते बँकेत ठेवलेले त्याने, तर कस्टमरचे ऍसेट आहे. आणि जेव्हा कस्टमर मागेल तेव्हा बँकेला ते रिटर्न करायचे आहेत. मग तो एटीएम मधून काढू दे, तो जीपे करू दे, तो अजून कशा प्रकारे मागू दे. सो बँकेसाठी ती पैसे काय आहेत? लायबिलिटी. ओके. सो आपल्याला इथे नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज बघायच्या आहेत. इरेझर नाही आहेत का? स्क्रोल केलं तर सगळं जाईल ना? हा, हाताने करायचं? अरे अच्छा, मस्त आहे. ओके, छान. तर नाही, काही ठिकाणी ना असं हे येतं, इरेझरचं येतं. ओके, ठीक आहे. हा, तर मग आपल्याकडे दोन प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायच्या, डिमांड लायबिलिटी आणि टाइम लायबिलिटी. कोणाची? बँकेची. तर एखाद्या कस्टमरने, आता तुम्हीच मला सांगा, मी कस्टमर आहे. अच्छा, नवीन विद्यार्थ्यांसाठी माझं नाव अमित आहे, हा, हे लक्षात ठेवा. तर मी पैसे ठेवलेले आहेत, समजा 1,00,000 रुपये मी ठेवलेले आहे बँकेमध्ये. आता हे 1,00,000 जे आहेत, 1,00,000चं मी काय केलं की 80,000 मी फिक्स डिपॉझिट ठेवला आणि 20,000 मी सेव्हिंग्स मध्ये ठेवलंय. आता माझ्यासाठी हे जे 80,000 रुपीज आहे, हे ऍसेट आहे की लायबिलिटी आहे? तिला वाटतं लायबिलिटी आहे. हा, ऍसेटच होणार. मला परत नाही द्यायचे, उलट माझेच पैसे आहेत. ओके, बँकेलाच परत द्यायचे. आणि हे जे सेव्हिंग्स मध्ये 20,000 आहे, हे काय झालं माझं? हे पण ऍसेटच आहे. ओके. सो हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत, हे माझं ऍसेटच आहे. ही माझीच मालमत्ता आहे जी मी बँकेमध्ये ठेवली आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी बँकेसाठी काय झाल्या? कारण त्यांना मला कधीतरी द्यायचं आहे. आता फरक काय आहे? हे 80,000 जे एफडी मध्ये आहे, हे डिमांड लायबिलिटी की टाइम लायबिलिटी आहे?
ओके, कारण FD मध्ये याचा अर्थ लगेच त्यांना परत करायचे आहेत का? नाही. आणि जे 20,000 आहे हे काय आहे? कळलाय फरक? ओके. सो अशा प्रत्येक कस्टमरचे टोटल जेवढे पण पैसे बँकेमध्ये जमा असतात, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, FD वगैरे हे सगळे जे आहेत, या सर्वांची टोटल म्हणजे त्या बँकेचा NDTL. ओके. कस्टमरचे पैसे म्हणजे बँकेसाठी काय झालं, ऍसेट की लायबिलिटी? लायबिलिटी. मी कशाही प्रकारे विचारेन, तुमचं डोकं लगेच स्पार्क होऊन त्याच्यामधून आन्सर निघालं पाहिजे, म्हणजे समजायचं की तुम्हाला खऱ्या अर्थाने कळलंय. नाहीतर मग इकडे कळतं 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 आणि तिकडे पेपर समोर क्वेश्चन आला, ऍसेट आहे की लायबिलिटी आहे. असं कधीच नाही व्हायला पाहिजे. एकदम क्लिअर राहायचं, माझं आहे, माझं आहे, ऍसेट आहे, मला परत द्यायचं आहे, लायबिलिटी आहे. तर हे पैसे मी माझे ठेवलेले आहेत किंवा कस्टमर्सनी या प्रकारे ठेवलेले आहेत, हे कस्टमरचं ऍसेट आहे आणि बँकेने ते परत द्यायचे आहेत यांना, तर ही बँकेसाठी लायबिलिटी आहे. परंतु नेट म्हणजे काय मग? टोटल. तर हे टोटल पैसे ते बोलतात. मग टोटल कोणते पैसे? डिमांड लायबिलिटी आणि टाइम लायबिलिटी. कारण सगळे पैसे एकाच प्रकारात लोकांनी ठेवलेले नसतात. काही सेव्हिंग अकाउंट मध्ये, करंट अकाउंट मध्ये असतात जे डिमांड लायबिलिटी मध्ये येतात, आणि काही फिक्स डिपॉझिट्स मध्ये असतात ते टाइम लायबिलिटी मध्ये येतात. ओके. मग हे आहे टोटल NDTL. कळलं NDTL म्हणजे काय? व्हेरी गुड. आता दोन महत्वाचे कन्सेप्ट आपल्याला बघायचे. पहिला आहे CRR, कॅश रिझर्व्ह रेशिओ. आणि दुसरा आहे SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ. जास्त फरक नाही दोघांमध्ये, परंतु आपल्याला समजून घ्यायचे की हे का आहेत, कसे आहेत आणि यांचा परिणाम काय होतो. ओके. तर पहिला आहे कॅश रिझर्व्ह रेशिओ. तर सिंपल भाषेत, बँकेकडे जेवढं पण टोटल NDTL असेल त्याच्या काही प्रमाणात, म्हणजे सध्या CRR 4% आहे, तर आपण कन्सिडर करूया 4% पैसा जो आहे तो बँकेने RBI कडे कॅशच्या स्वरूपात ठेवायचा आहे. त्याच्यावर बँकेला कोणतंही व्याज मिळणार नाही, काही मिळणार नाही. ओके. हा पैसा कस्टमरचा आहे, हा बँकेकडे आहे, तर त्याच्यातला काही पैसा बँकेने, कोणत्याही बँकेने, प्रत्येक बँकेने RBI कडे ठेवायचा आहे, कॅश मध्ये ठेवायचं आहे. ओके. आता हे का असेल? दरवर्षी. हा, आर्थिक वर्ष बघतात ते. रिझर्व्ह बँक कितीही गाईडलाईन्स देऊ दे. ओके. आता कसं असतं, पॅरेंट्स मुलांना समजावतात, खूप समजावतात, परंतु एक मूल असं असतंच की काहीतरी करून ठेवतं. मग पॅरेंट्सनी निस्तरावं लागतं. तर RBI कितीही काम करू दे, चांगलं काम करू दे, गाईडलाईन्स देऊ दे, बँकांकडून चांगलं काम करून घेऊ दे, पण कधीतरी एखादी बँक कोणत्या तरी गोष्टीमुळे खराब होऊ शकते, त्यांची परिस्थिती खराब व्हायला लागू शकते. तर रिझर्व्ह मध्ये पैसा असावा की बाबा तुमची जेव्हा हा पडता काळ असेल तेव्हा तुम्ही हे जे सेव्हिंग केलंय, आमच्याकडे ठेवलेलं आहे कॅश मध्ये, हे पैसे तुम्ही वापरा. ओके. तुम्ही सगळंच घालवून बसू नका. कारण बँक कसं काम करत असते, जर त्यांच्याकडे 100 रुपये आहेत, नॉर्मली आपण बघितलंय काय की आपण जर पैसे ठेवतोय 100 रुपये बँकेमध्ये, हे 100चे 100 सगळे आपण काढत असतो का? नाही. 50% तरी आपण
कन्सिडर करतो की बँकमध्ये राहावेत. मग बँकेला माहित असतं की 100 रुपये जर सगळ्या कस्टमर्सने मिळून ठेवलेले आहेत तर 50 रुपये ते कधीच नाही काढणार. 50 रुपये पुढचे आहेत ते ठीक आहे, ते काढत राहतील. मग हे जे 50 रुपयाचे ते कधीच नाही काढणार, हे असेच पडून राहणार आहेत. मग त्याला आपल्याला यूज करायचं आहे. मग यूज कसं करायचं आहे? दुसऱ्यांना लोन देतात ते मग. ओके, ते आपल्याला बघायचं आहे पत निर्मिती कशी होते ते. मग असं यांनी काय केलं की हे 50 तर लोनसाठी दिलेच आणि वरतून बोलले रिस्क घेऊया थोडीशी, अजून 10 रुपये, 60 रुपये लोनसाठी दिले. आता ह्या 60 मधले जो शेवटी रिस्क घेऊन 10 रुपये दिलेला त्यानेच फक्त फेडलेत आणि ज्यांना 50 रुपये लोन दिलेलं त्यांनी फेडलेच नाहीत. आता मग हे जे कस्टमर होते यांना जास्त गरज लागली, कोरोना वगैरे आला, जास्त पैसा पाहिजे, लोक बँकेमध्ये गेले, आमचे पैसे काढायचे. बँकेने यांचे पैसे तर देऊन टाकले. आता काय करणार? मग त्यासाठी आरबीआय काही प्रमाणात स्वतःकडे पैसे ठेवते बँकेचे. त्यांना बोलते की तुमचं जेवढा पण एनडीटेल असेल त्याच्या काही पर्सेंट, मग सध्या 4% आहे, हे पर्सेंटमध्ये यासाठी असतं कारण समजा आपण ठराविक रक्कम ठेवली, मी बोललो की 100 करोड ठेवूया, तर एखाद्या बँकेची टोटल अमाऊंटच कस्टमरने ठेवलेली 200 करोड असेल, त्यांना काय करावं लागेल? अर्धे पैसे आरबीआयला दिले. आणि स्टेट बँकेसारखी बँक आहे, हजारो करोड ज्यांच्याकडे आहेत, त्याच्यासाठी 100 करोड मोठी गोष्ट आहे का? काहीच नाही. तर त्यामुळे हे पर्सेंटमध्ये ठेवतात की तुमचे जेवढे पण असतील त्याच्या एवढे एवढे टक्के, जेवढे जास्त पैसे असतील त्यांच्याकडे टक्केवारीनुसार तेवढे जास्त पैसे त्यांना आरबीआय कडे ठेवावे लागतील. ठीक आहे. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा महागाई वाढते तेव्हा हा सीआरआर हे लोक वाढवतील की कमी करतील? तुम्ही सांगा मला. मार्केटमध्ये महागाई वाढली. आता मी जसं बोललो सुरुवातीलाच, आरबीआयचे 2 फंक्शन्स आहेत. एक बँकांची काळजी घ्यायची, त्या व्यवस्थित सस्टेन केल्या पाहिजे, आणि दुसरं महत्वाचं काम महागाईवर नियंत्रण. तर बँकांची काळजी घेतली त्यांनी, ठीक आहे, पैसा ठेवला स्वतःकडे, बँकांना कधी गरज लागली तेव्हाच देणार. पण महागाईवर नियंत्रण सीआरआर ने कसं ठेवायचं? वाढणार, त्याने काय होणार? कमी करणार, त्याने काय होणार? पैशांची गरज आहे, द्यावे लागतील. हा, आणि तू उलट बोलत होतास का? महागाई वाढली तर सीआरआर पण वाढणार. हा का? बँकेला लोनचा रेट वाढणार, बँकेकडे पैसे कमी असणार, मग लोक डिमांड कमी करणार. लोकांनी डिमांड कमी केलं तर मग महागाई कमी होणार. तिला समजलंय, पण तिला सांगताना जरा प्रॉब्लेम झाला. मी सांगतो तुम्हाला, पण तिला समजलंय. ओके, तुला पण समजलंय, पण तुझा तुक्का वाटला मला. तिने व्यवस्थित सांगितलं, शब्दात नाही म्हणता आलं. ओके, आता तुझं नाव काय? गौरी, तू विचार केलास ना तसं प्रत्येक जण तसाच विचार करेल की महागाई वाढली आहे, लोकांना पैशांची गरज जास्त आहे, तर बँकेकडे जास्त पैसे पाहिजे की लोकांना पुरवावे. पण महागाई कशामुळे वाढली आहे? कारण डिमांड वाढली आहे, लोक खूप जास्त मागतायत म्हणून महागाई वाढली आहे. आपण अजून बँकांकडे पैसे ठेवले की द्या लोकांना, लोक अजून डिमांड करणार आहेत, महागाई वाढतच जाणार आहे. महागाई कमी होणार आहे का कधी? आपल्याला महागाई कमी करायची आहे, म्हणजे आपल्याला लोकांकडचा पैसा काढून घ्यायचा आहे, आणि लोकांकडे पैसा जर नाही जायला पाहिजे तर आपल्याला बँकेकडचा काढून घ्यायचा आहे. मग त्यामुळे जेव्हा महागाई वाढते तेव्हा आरबीआय त्यांचं इंटरेस्ट रेट, हे सीआरआर जो रेट आहे तो वाढवते की बँकांनी अजून जास्त पैसे आमच्याकडे ठेवा, त्यांना चान्सच नाही मिळाला पाहिजे लोकांना लोन द्यायला. ओके, या प्रकारे कडक धोरण ठेवते. समजलं हे? ठीक आहे. सीआरआर म्हणजे काय समजलंय, आणि सीआरआर कधी वाढवला जातो हे कळलंय? महागाई वाढवेल तेव्हा. आता महागाई कमी जर झाली असेल तर सीआरआर मध्ये काय करतील मग? तो सुद्धा कमी करतील. कमी केला तर बँकांकडे पैसे जास्त राहतील, बँका स्वस्तात लोन देतील, लोक लोन घेऊन एखादी वस्तू घेण्याचा प्रयत्न करतील, डिमांड हळूहळू वाढेल. डिमांड वाढली की महागाई सुद्धा मग पुन्हा वाढायला सुरुवात होईल. ही चैन आहे, ही चैन कायम लक्षात ठेवायची. ओके, आता सिमिलरली एसएलआर.
फरक एवढाच आहे की हा पैसा असतो आरबीआय कडे, ओके, आणि हा पैसा आरबीआय बोलते तुम्ही स्वतःकडे ठेवा. जसं जुन्या काळात असं व्हायचं, आता तर असं नाही होत कारण आता बँकिंग सिस्टम खूप चांगली झाली आहे. जुन्या काळात काय व्हायचं की एखाद्याला जॉब लागलेला आहे तर तो जेवढा पण पगार येईल त्याच्यातला काही पैसा त्याला बायकोकडे किंवा आई वडिलांकडे ठेवायला लागायचा, आरबीआय, ओके, पहिले इकडे आण. मग त्यानंतर काही पैसा तू तुझ्याकडे ठेव, SLR, की तू स्वतःकडे ठेव, आणि जो रोजच्या वापरातला पैसा आहे तेवढाच पॉकेटमध्ये ठेवायचा, आणि जेवढी गरज आहे तेवढाच ठेवायचा. जास्त ठेवायचा का? नाही ठेवायचा, कारण जास्त ठेवलास तर तुला असं वाटेल अरे पैसे तर आहे, चला खर्च करूया. सेव्हिंग्स होणार का? नाही होणार. आता काय नाही, आता बँकेमध्ये असतात, आणि मग युपीआय आलंय आपल्याकडे. आता दिसलं, आवडलं, घेतलं, त्याच्यात मग सेल येतो, मग तर घ्यावंच लागतं. ओके, तर SLR म्हणजे असा पैसा जो बँकांनी स्वतःकडे ठेवायचा. आता इकडे कॅश नाही मात्र, ओके, लिक्विडिटी बोललाय, जो पण लिक्विड आहे. कारण बँकांकडे आपण फक्त कॅश ठेवतो का? आपण गरीब लोक आहे, आपण कॅशच ठेवतो. पण काही काही श्रीमंत लोक असतात, ते प्रॉपर्टीचे पेपर, सोनं, डायमंड्स किंवा अजून खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या बँकांकडे ठेवलेल्या असतात, आपल्याला माहित पण नाही. तुमच्यापैकी कोणी ठेवलं असं काही वेगळं? सगळेच गरीब आहेत मग. ठीक आहे, पण काही श्रीमंत लोक असतात की जे असं काहीतरी वेगळं वेगळं जबरदस्त असं बँकांमध्ये ठेवतात, ज्याला व्हॅल्यू असते आणि खूप व्हॅल्यू असते. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या लिक्विडिटीमध्ये येतात, तरलतेमध्ये, की तुम्ही याचा व्यवहार करू शकता. फॉर एक्झाम्पल गोल्ड, ओके, तर मग ही मुलगी आहे, ही माझ्याकडून काहीतरी परचेस करते, तिच्याकडे कॅश नाहीये, पण तिने काय केलं, सर माझी चेन खरी आहे का? खरी आहे, तर माझी चेन ठेवा, ओके, एवढ्या एवढा ग्रॅमची आहे, तोड्याची, जे पण आहे. तर मी कॅल्क्युलेट करेन, हा एवढं एवढं रुपयात सोनं आहे. मी सोन्याला कधी नाही म्हणणार आहे का? कोणीच नाही म्हणणार नाही. ओके, सो हे तरल आहे, सोनं एक्सचेंजसाठी आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी बँकेमध्ये ठेवलेल्या असतात. मग त्या सर्व गोष्टींची किंमत सुद्धा ग्राह्य धरली जाते. मग टोटल NDTL मध्ये मग जेवढा पण, आता SLR 18.5% आहे, तर टोटल NDTL जेवढा पण आहे त्याच्या 18.5%. मग तुम्ही कॅश मध्ये ठेवा, तुम्ही सोन्याच्या स्वरूपात ठेवा, चांदीच्या स्वरूपात ठेवा, डायमंड ठेवा, प्रॉपर्टी पेपर ठेवा, काहीही ठेवा, परंतु तेवढी रक्कम झाली पाहिजे. जेवढा पण NDTL आहे त्याच्या 18.5% हे तुम्ही स्वतःकडे ठेवायचं, ओके, खर्च करायचं नाहीये. आता इथे पुन्हा जर महागाई वाढली आहे तर SLR ला वाढवतील की कमी करतील? काय वाटतं? महागाई वाढली आहे तर SLR ला वाढवतील. सगळ्यांना वाटते वाढवतील? नाही वाटत आहे? काय करतील? कमी करतील? बँकेकडे पैसे ठेवले जातात, पण खर्च करायचे नाहीत. हा, तुम्ही ठेवायचे पण खर्च नाही करायचे. नाही वाढवणार, कमी करतील? काहीतरी करतील ना, वाढवतील किंवा कमी करतील? काय करतील? वाढवतील. पार्टी बदलली त्यांनी, ओके. सगळ्यांना वाढवतील वाटतंय? तुला काय वाटतंय? बर, तूच सांग मला की महागाई वाढली आहे, याचा अर्थ त्या वस्तूंसाठी डिमांड जास्त की कमी आहे? जास्त आहे, म्हणून शॉपकीपरने रेट्स वाढवलेले आहेत. आता डिमांड जर जास्त आहे याचा अर्थ लोकांकडे पैसा जास्त की कमी आहे? जास्त आहे लोकांकडे पैसा, म्हणून ते डिमांड करतायत. आता हा जास्त पैसा आहे, हा आपल्याला कमी करायला पाहिजे की अजून वाढवला पाहिजे? पैसा ऑलरेडी जास्त आहे लोकांकडे, त्यामुळे ते वस्तू खरेदी करतायत. जर महागाई आपल्याला कमी करायची आहे तर लोकांनी डिमांड अजून वाढवली पाहिजे असं आपण बोलतोय की कमी करायला पाहिजे? असं कमी करायला पाहिजे. मग कमी करायला पाहिजे डिमांड, तर पैसा वाढवायचा की कमी करायचा? कमी करायचा. मग लोकांचा पैसा कमी करायचा आहे
तर त्यांना मग पैसा बँकेने दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? समजा मी माणूस आहे एक, ज्याच्याकडचा पैसा कमी करायचा आहे, ओके, तर बँकेने मला पैसा दिला तर कमी होईल की नाही दिला तर कमी होईल? नाही दिला तर कमी होणार आहे. ओके, मला पैसेच नाही मिळत आहे, तर पैसे आहे ते माझे संपणार आहेत, कमी होणार आहेत. आणि बँकेवर जर आपल्याला बंधन टाकायचं आहे की बँकेने कोणाला पैसे देऊ नये, तर मग आपण काय करणार? एसएलआरला. एसएलआर म्हणजे असा पैसा जो बँकेने कोणाला द्यायचा नाही. मग त्या पैशामध्ये वाढ करणार की घट करणार? जर घट केली एसएलआर मध्ये, तर बँकेने दुसऱ्यांना देण्यासाठी पैसे जास्त येतील, वाढतील. ओके, पुन्हा एकदा सांगतो. सीआरआर आणि एसएलआर म्हणजे असा पैसा जो बँकेने खर्च करायचा नाहीये. सीआरआर कोणाकडे असतो? रिझर्व्ह. एसएलआर कोणाकडे असतो? त्या बँकेकडे असतो. परंतु हा पैसा ते लोकांना देऊ शकतात का? हा तर आरबीआय कडे असतो, विषय संपला. हा त्यांच्याकडे स्वतःकडे असतो, परंतु लोकांना द्यायचा आहे का? नाही द्यायचा आहे. आता जसं ती म्हणाली की लोकांकडचा पैसा कमी झाला पाहिजे, तर हा एसएलआर जो आहे हा ते वाढवणार की कमी करणार? वाढवणार. म्हणजे हा जो पैसा खर्च करायचा नाहीये, बँकेने जपून ठेवायचा आहे, लोकांना द्यायचा नाहीये, ह्या पैशामध्ये ते लोक वाढ करणार. 18.5 आहे समजा, 20% करून टाकतील, की जेणेकरून ते लोकांना पैसे देणार नाहीत. ऍज इट इज म्हणजे हा, फायदा असा आहे की त्यांना लोकांना पैसे देण्यासाठी कमी राहतील. फॉर एक्झाम्पल समजा आता 100 रुपये बँकेकडे आहे, 100 रुपये मध्ये आपण कन्सिडर करूया की 30 रुपये एसएलआर आहे, तर 70 रुपये बँकेला कर्ज देण्यासाठी मिळतात. आता जर त्यांनी काय केलं, 40 केला, तर बँकेकडे पैसे कमी राहिले, 60 रुपये राहिले. अजून वाढवला, 50 केला, तर आता काय झालं, 50 रुपये फक्त राहिले. आता 50 रुपये जर बँकेकडे कर्ज देण्यासाठी राहत आहेत आणि कस्टमर भरपूर आहेत, ते सगळेच घ्यायला तयार आहेत लोन, तर एक दिवस असं येऊ शकतो की बँक बोलेल आमच्याकडे पैसा नाहीये तुम्हाला द्यायला. पण बँकेला ही नामुष्की स्वतःवर घ्यायची असते का? नाही. मग बँक काय करते? इंटरेस्ट रेट वाढवते लोनवरच्या, की तुम्हाला आता पैसा 7%ला नाही मिळणार, 10%ने मिळणार. तरी पण लोक येतात 12%ने मिळणार, कारण त्यांच्याकडे पैसा कमी राहिलेला आहे. आणि मग एवढा जास्त इंटरेस्ट रेट झाल्यानंतर लोक मग लोन घेतात का? नाही घेत. आपोआप मागणी लोनची कमी होऊन जाते, आपोआप लोकांकडचा पैसा कमी होऊन जातो. तर या प्रकारे सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. समजलं तुला? तर ह्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. एसएलआर कोणाकडे असतो? सीआरआर कोणाकडे असतो? सीआरआर मध्ये काय असतं? कॅश. एसएलआर मध्ये काय असतं? काही पण असू शकतं, सोनं, चांदी, प्रॉपर्टी, काही असू शकतं. हा पैसा सीआरआर किंवा एसएलआरचा खर्च करता येतो का बँकेला? नाही करता येत. जेव्हा महागाई वाढते तेव्हा सीआरआर एसएलआर वाढतो की कमी होतो? आणि हा कशाच्या 4% किंवा कशाच्या 18.5% बोललोय मी? एनडीटीएलच्या. बँकेकडे जेवढे टोटल पैसे आहेत त्याच्या 4% किंवा त्याच्या 18.5%. ओके, हे सर्वात महत्वाचं. लोक बाकी सगळं ऍस्पिरंट्स हे जे आहे ते लक्षात ठेवतात आणि हे विसरतात की कशाच्या 4%? एनडीटीएलच्या. एनडीटीएल म्हणजे काय? हा, ते लिहिलंय मी, ते नाही सांगायचंय. अर्थ काय त्याचा? एनडीटीएल म्हणजे काय? म्हणजे बँकेकडे कस्टमरचे जेवढे पण पैसे आहेत टोटल, त्याला आपण बोलतो एनडीटीएल. मध्ये करंट मध्ये असो, सेव्हिंग मध्ये असो, फिक्स डिपॉझिट असो, काही असो, बँकेकडे जो पण पैसा कस्टमरचा आहे टोटल सगळा, तो म्हणजे बँकेचा काय झाला? एनडीटीएल. ओके, हे दोन कन्सेप्ट कळलेले आहेत. आता पुढचा कन्सेप्ट बघण्याआधी आपण लोन ही सिस्टीम कशी काम करते ते बघूया, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित गोष्टी क्लिअर होईल. मग तिचं जे मगाचं एक्झाम्पल होतं 10 जणांचं, आता नवीन मुलांसाठी आपण ते घेऊया. ओके, तर
10 कस्टमर्स आहेत, एक बँक आहे, त्याचे 10 कस्टमर्स आहेत, प्रत्येकाने 10-10 रुपये आपण कन्सिडर करू की त्या बँकेमध्ये ठेवलेले आहेत. आता हा देश जो आहे, ह्या देशामध्ये हीच एक बँक आहे आणि एवढेच लोक आहेत. याचा अर्थ त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती रुपये आहेत? सिंपल आहे. या 10 जणांचे प्रत्येकाचे 10-10 रुपये म्हणजे टोटल किती झाले? 100. त्या अर्थव्यवस्थेमध्ये 100च रुपये आहेत. जर 10 रुपये याने ठेवलेले आहेत, तो पूर्ण 10 रुपये वापरणार आहे का? नाही. प्रत्येकाचं असंच आहे की 10 रुपये ठेवले तर जास्तीत जास्त 5 रुपये तो वापरेल, 5 रुपये सेव्हिंग मध्ये राहू देईल. याचा अर्थ बँकेला माहित आहे की 50 रुपये हे लोक कधीच काढणार नाहीयेत. मग बँक रिस्क घेणार. बँक रिस्क घेऊन काय करणार? जेव्हा हा व्यक्ती बँकेकडे पैसे मागायला जाणार की 10 रुपये तर माझ्याकडे आहेत, परंतु मला अजून 10ची गरज आहे, तर प्लीज मला लोन द्या. बँक बोलेल जमीन वगैरे काय आहे? तो बोलेल आहे. मॉर्गेज ठेवलं, त्याला 10 रुपयाचं लोन मिळालं. आता हे 10 रुपये बँकेने स्वतःच्या खिशातले दिलेत का? लोकांचेच आहेत, परंतु 10 रुपये मार्केटमध्ये आलेत. आता मार्केटमध्ये हे जे टोटल 100 आहेत तेवढंच राहिलं की 110 झालं. पण हे 10 तर लोकांचेच दिलेत ना. मग मॉर्गेज पण तो पैसा नाहीये. ओके, मग 100 राहिलं की 110 झालं. ठीक आहे. हा जो व्यक्ती आहे हा स्वतःच्या अकाउंटमध्ये किती रुपये आहे असं मानेल? हे सगळे व्यक्ती स्वतःच्या अकाउंटमध्ये किती रुपये असं मानतील? जरी बँकेने यांचाच कोणाच तरी पैसा दिलाय, पण हे लोक कमी पैसे झालेत माझे असं मानतील का? आणि प्लस याच्याकडे हे जे 10 रुपये आलेत तर 110 रुपये होतात. याला आपण मराठीमध्ये बोलतो पतनिर्मिती. इंग्लिशमध्ये क्रेडिट क्रिएशन. जो पैसा अवेलेबल आहे त्याच्यातूनच पैसा जनरेट करायचा हे बँक करत असते लोनच्या माध्यमातून. सो अर्थव्यवस्थेमध्ये 100 रुपयेच होते, परंतु बँकेने लोकांचाच पैसा वापरून अर्थव्यवस्थेमध्ये 10 रुपये अजून वाढवले आणि लोकांना माहितच नाही की त्यांचे पैसे युज केलेत. सो तुमचे पैसे जे पण बँकमध्ये आहेत, तुमच्या अकाउंटमध्ये फक्त दिसतं की एवढी एवढी अमाऊंट आहे. बँकेने ती ठेवली आहे का? बँकेने ती देऊन टाकली कोणाला तरी. ओके, सो या प्रकारे पतनिर्मिती होत असते. लोन्स हे काम करत असतात, पैसा मार्केटमधला वाढवत असतात. मग तुम्ही बोलाल सर आता ह्या लोकांना कसं देणार ती परत? तर याने ज्याने 10 रुपये घेतलेत त्याच्याकडून परत 10 रुपये घेणार आहेत का बँक? नाही. 12-13 जे पण आहे एक्स्ट्रा घेणार आहे. ओके, आणि मग त्याचे एक्स्ट्रा घेतलेले त्याच्यातले थोडेफार या सगळ्यांना थोडं थोडं देणार आहे. ओके, त्याच्याकडून जर 13 घेतले तर मग यांना काहीतरी 0.5 वगैरे असं काहीतरी मिळतील. हा एकटाच लोन नाही घेणार आहे, हा पण घ्यायला गेला, हा पण समजा 8 घ्यायला गेला, हा पण 9 घ्यायला गेला, तर 50 रुपये पर्यंत बँक देऊ शकते. तर एवढे पैसे मग ती नक्कीच लोन देईल आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसा घेत जाईल. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये लोनच्या माध्यमातून पैसा वाढत जातो. आणि लोन घेणं ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? कोण वाईट बोललं? चांगली चांगली आहे ना? का चांगली आहे सांग? हा हा. आणि बिझनेस बुडाला मग पॉझिटिव्हच विचार करायचा फक्त. लोकांचा विचार नंतर करूया, आपण आपला करूया ना. बिझनेस बुडाला तर आपलं काय? ही व्यवस्थित लोन घेईल, तुझं जरा कठीण आहे. तर काय
करन्सी डिव्हॅल्युएशनचा फायदा पुढे आपल्याला तोटा आपल्याला होऊ शकतो. नाही नाही, याच्यामुळे नाही. करन्सी डिव्हॅल्युएशन एक्सपोर्ट इम्पोर्टवर पूर्णपणे अवलंबून आहे. आपण पुढे बघणार आहोत. बघितलेलं ना की नाही बघितलं? बरं, पुढे बघणार आहोत आपण मग. ठीक आहे. तर लोनचा आपल्याला फायदाच होतो. ओके, अर्थव्यवस्थेला सुद्धा फायदाच होतो. परंतु जसं तिने सांगितलं की लोन व्यवस्थित गोष्टीसाठी घेतलं तर, आता जसं ती म्हणाली की लोन प्रॉपर्टीसाठी घेतलाय, तिने एखादी लँड विकत घेतली. लँड ती समजा 50 लाखाची आहे. आज तिने लोन घेतलं, 50 लाखाची लँड घेतली. त्याच्याऐवजी जर एखादीने ठरवलं असतं की नाही, माझ्या एवढं एवढं इन्कम आहे, एवढा एवढा पैसा आहे, मी काय करेन, तेवढे पैसे जमा करेन, लोन नाही घेणार, तेवढे पैसे जमा करेन. पहिल्या काळातले लोक असे खूप या प्रकारे वागायचे की आम्ही तेवढे पैसे जमा करू आणि मग घेऊ. पुढच्या 5-6 वर्षात समजा ती व्यक्ती 50 लाख कमवण्याच्या पात्रतेची असेल सुद्धा, पण पुढच्या 5-6 वर्षात त्या जागेची किंमत 50 लाख राहणार आहे का? नाही. ती 50 लाख कमवेल तोपर्यंत त्याची व्हॅल्यू जी आहे ती 65 लाखापर्यंत गेली आहे. मग ती 65 लाखापर्यंत जाईल, त्याची व्हॅल्यू 80 लाखापर्यंत गेली आहे. तिला नाहीच घेता येणार आहे. लोन ही गोष्ट खूप व्यवस्थित आहे, चांगली आहे, जर तुम्ही त्याचा व्यवस्थित वापर केला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून. जर समजा एखादं लोन घेतलंय 50 लाखाचं आणि ती जागा विकत घेतली, तुम्हाला इंटरेस्ट सोबत समजा 55 लाख फेडायला लागतायत 5-10 वर्षात, पण त्याच 5-10 वर्षात त्या जागेची किंमत जर 70 लाख होते, तुमचा फायदा झाला की नुकसान झालं? ओके, तुम्हाला 55 लाख रुपयामध्ये 70 लाखाची प्रॉपर्टी झाली आणि ती पुढे वाढतच जाणार आहे. ती काय कमी होणार आहे का? नाही होणार आहे. आणि तसंच जर समजा विकासचा पण आपण विचार केला पॉझिटिव्ह वेने की बिझनेस त्याचा ग्रो करतोय, चांगलं इन्कम त्याला मिळालं, तर ते लोन त्याचं वाया गेलं का? नाही गेलं वाया. ओके, तर लोन ही चांगली गोष्ट आहे, फक्त तुम्ही त्याला नीट वापरलं पाहिजे. असं नाही करायला पाहिजे की पैसा मिळालाय चला कसाही वापरा, या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. जाऊ दे, हे सगळंच भेटून. पुढची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. पेन्सिल कुठे गेली? कलर. ठीक आहे. इंटरेस्ट किंवा व्याज हे तुम्हाला कळालेलं आहे. ओके, आपण जे पैसे ठेवतो बँकेमध्ये त्याच्याबद्दल बँक आपल्याला व्याज देते, आणि आपण जे लोन घेतो त्याच्यामध्ये आपण बँकेला लोन देतो, व्याज देतो. ओके, आता हे कन्सेप्ट आहेत, टर्म्स मध्ये येतात हे. हा, आपण पहिले 2 टर्म्स बघितल्या, CRR आणि SLR. ओके, रिझर्व्ह बँकच्या पॉलिसी म्हणा यांना किंवा संकल्पना म्हणा. आता पुढे अजून 3 संकल्पना आपल्याला बघायच्या आहेत: बँक रेट, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. मराठीमध्ये त्याला बँक दर, रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर, त्याला म्हणजे दर, रेटला फक्त दर शब्द आहे, यांना मराठीमध्ये नाव नाहीये. बरं झालं ना? नाही, आणि खरंच चांगलं आहे, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीचं मराठी नाव बघायला जाल ना, तर तुम्ही आपोआप इंग्रजीला आवडायला लागेल तुम्हाला. इंग्लिश खूप सोपे शब्द इंग्लिशमध्ये, आणि सोपे म्हणण्यापेक्षा हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये जास्त यूज असणारे आहेत, तर आपल्याला सोपे पडतात. ओके, बँकला मराठीमध्ये काय म्हणतात?
बँकच बोलतात. नाही, असेल मराठी शब्द आहे एक शब्द एक शब्द काय? काहीतरी असं. जो पण शब्द असेल, परंतु आपण नॉर्मल लाईफ मध्ये काय वापरतो शब्द? बँक. इंग्रजी शब्द आहे परंतु आपण त्याला यूज केलेला आहे. सो डे टू डे लाईफ मध्ये आपले जे पण शब्द असतात ना ते आपल्याला समजायला सोपे जातात आणि तेच आपल्या लक्षात ठेवण्यास आवश्यक आहे. मराठी प्रत्येकच गोष्टीचा आपण मराठी करत बसलो तर मग असं नको व्हायला की मराठीच्या नादात आहे ते विसरून जाऊ. ओके, तर हा आता इथे गोष्ट लक्षात घ्या. एखाद्या बँकेकडे 100 रुपये आहेत. या 100 रुपयातले आपण जसं बोललो की 4 रुपये CRR साठी त्यांनी काय केलं? कुठे ठेवले? रिझर्व्ह बँकेकडे ठेवले. आपण असं कन्सिडर करूया 20 रुपये SLR साठी कुठे ठेवले? स्वतःकडे ठेवले. याचा अर्थ टोटल 24 रुपये 100 पैकी ते खर्च करू शकतात का? नाही खर्च करू शकत. कोणाला लोनच्या स्वरूपात नाही देऊ शकत. आता हे 100 आहेत. 100 पैकी 50 रुपये तरी लोक मागणार की नाही मागणार? मागणार. अर्धे पैसे तर लोक सतत डिमांड करत राहणारच आहेत. तर याचा अर्थ या 50 रुपयाला ते हात नाही लावू शकत. 24 रुपयाचे तिकडे आहेत त्यांना ते हात नाही लावू शकत. याचा अर्थ 74 रुपीज ते वापरू शकत नाहीत. फक्त मग किती राहिले? 26. 100 रुपये जर त्यांच्याकडे आहेत तर 26 रुपीज फक्त आहेत की जे ते वापरू शकतात. परंतु मध्येच मग एखादा मल्ल्या आला की मला जास्त लोन पाहिजे. ओके, तर 26 मधला 26 त्यांनी आपल्यासारख्या गरिबांना देऊन झालेला आहे आणि मग मल्ल्या आला की मला एकट्याला 20 रुपये लोन पाहिजे. बँक बोलली नाही इंटरेस्ट एवढ्या 12%. मल्ल्या बोलला ठीक आहे. मल्ल्याचं कसं आधीच प्लॅन आहे की मला तर बुडवूनच जायचं आहे. पण नाही, आता बँक हुशार झाली आहे. बँक बोलते तुमच्याकडे मॉर्टगेज ठेवायला. मॉर्टगेज म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? मराठीमध्ये तारण हा शब्द आहे. तारण म्हणजे काय माहित आहे? काय? ठीक आहे. तर मग मला समजा एखादी गोष्ट पाहिजे, माझ्याकडे तेवढं सोनं आहे, मी सोनं बँकेकडे ठेवलं, 20 लाखाचं सोनं आहे, बँकेने बघितलं आणि जेवढ्या रुपयाचं आपण ठेवतो एक्झॅक्टली तेवढी अमाऊंट बँक देते का? नाही, त्याच्यापेक्षा कमी देते. कारण सोन्याचा रेट आज जास्त आहे, पण उद्या कमी होऊ शकतो की नाही? येस. मग बँकेचा लॉस नको व्हायला. मग 20 लाखाचं मी ठेवलंय तर 16 लाख रुपयेच बँक मला देईल. ओके, आता मल्ल्या ते पण ठेवायला तयार आहे. तो 25 रुपयाचं गोष्ट ठेवायला तयार आहे आणि बँकेला माहित आहे की 25चं जास्तीत जास्त कमी होऊन 22 होईल, 21 होईल, पण आपण लॉस मध्ये नाही जाणार आहे. सो आपण याला 20 रुपये द्यायला काहीच हरकत नाही. पण माझ्याकडेच पैसे नाहीयेत, बँकेकडेच पैसे नाहीयेत, मग त्या मल्ल्याला कसं देणार? कसं देणार? कशाचे? लोकांचे झाले ना वापरून. लोकांचे 26 रुपये होते ते झाले वापरून. आरबीआय कडून पैसे घेणार. हा, दुसऱ्या बँकेकडून घेणार. दुसऱ्या बँकेकडे पण नाहीये तेवढे जास्त पैसे. SLR मधून नाही, रिझर्व्ह बँकेने मनाई केली आहे, नाही वापरायचं. मग काय अर्थ आहे? जर लोन जास्त कोणी मागायला आला आणि सांगितलं यांना की SLR हा वापरा, मग त्याचा काही फायदाच नाहीये. मग उद्या बँक बुडाली तर काय करणार? आरबीआय कडून घेणार आणि आरबीआय देणार. आरबीआय असं सहज देणार? मग काय रेट हाय करणार? प्रॉपर्टी कोण आहे? येस. ओके, तेच. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. तर जर बँकेकडे पैसे नाही आहेत पण बँकेला प्रॉफिट कमवायचं आहे तर बँक काय करणार? ती स्वतः दुसऱ्याकडून लोन घेणार. पण इतर बँकांकडे पण पैसे नाहीत तर आरबीआय. त्यामुळे आरबीआयला बँकांची बँक असं पण म्हणतात. हे सेंटेन्स लक्षात ठेवा, हे प्री मध्ये येऊन गेलेलं आहे.
की आरबीआयला बँकांची बँक आणि शासनाची बँक, कारण गव्हर्नमेंटला सुद्धा जेव्हा पैसे पाहिजे असतात तेव्हा लोन कोण देतं? आरबीआय. तर बँक आरबीआय जी आहे ती सामान्य बँकेला, कमर्शियल बँकेला लोन देईल. ओके, आता हे 20 रुपयाचे आहे ते आरबीआयने त्यांना दिले आणि आरबीआय मल्ल्याला देणार. मग प्रॉफिट कसा होणार? अर्धा आरबीआय. ते कसं करतात? सिम्पली, मग याला आपण बोलतो एकतर बँक रेट किंवा रेपो रेट, जे पण लोन घेतलं जातं. आता याच्यातला फरक मी तुम्हाला सांगतो. हे दोन्ही पण रेट जे आहेत हे काय आहेत? इंटरेस्ट रेट. ओके, आरबीआयने जे लोन दिलेलं आहे बँकांना त्याच्यावरती आरबीआय व्याज घेणार. आरबीआय काय फ्री मध्ये पैसे देणार आहे का? नाही देणार आहे. तर हे दोन्ही पण रेट आरबीआयने बँकांना दिलेल्या पैशांवरचं व्याज आहे. मग समजा आरबीआयने 6% इंटरेस्ट रेट लावला, आपण बघूया याच्यातला फरक काय आहे तो. मग बँक काय करेल? मल्ल्यावरती 9% इंटरेस्ट रेट लावेल. पैसा तेवढाच आहे, 20 रुपये यांच्याकडून घेतला, याला 20 रुपये दिला, परंतु याच्याकडून व्याज जास्त घेणार 9%. आणि रिझर्व्ह बँकेला किती देणार आहे? 6%. मधले 3% बँकेचा फायदा. तर या प्रकारे बँक काम करत असते. हा, समजा मी आहे बँक आणि तू माझ्याकडे आलास पैसे मागायला की सर एवढे एवढे पैसे मला पाहिजे. माझ्याकडे पैसेच नाहीये. मग मी हरेश सरांकडे गेलो आणि बोललो की एवढे एवढे पैसे मला पाहिजेत, द्याल का? ते बोलले हा माझ्याकडे खूप पैसा आहे, मी देतो. मग त्यांनी मला पैसे दिले, पण ते मला फ्रीमध्ये पैसा देणार आहेत का? ते बोलले सर 5% व्याज तुम्हाला द्यावं लागेल. मी बोलेन ठीक आहे, देईन. आणि मग मी तेच पैसे घेऊन तुला वळवेन, पण तुला 5% लावणार आहे का? 8%, 10%, जेवढं पण मला लावायचं आहे तेवढं व्याज लावणार. मग तू काहीतरी लोन फेडणारच आहेस. नाही फेडलं तर काही प्रॉपर्टी विकून टाकणार तुझी. सो लोन तू फेडलंस, रेट तू जो पण इंटरेस्ट रेट आहे त्याच्यानुसार फेडलंस, पैसा मला मिळाला. आता तू 10% दिलेलं आहेस, मला हरेश सरांना किती रिटर्न करायचं? फक्त 5%. मधला जो हा माझा फायदा. जे प्रिन्सिपल आहे बँकिंग टर्म्समध्ये, जी मूळ किंमत असते त्याला बोलतो आपण प्रिन्सिपल किंवा मराठीमध्ये मुद्दल. ती सेम आहे. ती ज्याला जेवढी याला दिलेली आहे तेवढी हरेश सरांकडून घेतलेली होती मी. परंतु व्याज जे आहे, इंटरेस्ट जे आहे ते डिफर करत आहे. त्यांना मला 5% द्यायचं होतं आणि याच्याकडून मी किती घेतलं? 10% घेतलं. तर मला फायदा झालाच. तर बँक अशा प्रकारे स्वतःचा फायदा जो आहे तो करून घेतच असते. ओके, मग आता मुद्दा हा, हे दोन्ही पण जे रेट आहेत, बँक रेट आणि रेपो रेट, हे दोन्ही सुद्धा इंटरेस्ट रेट आहेत. मग इंटरेस्ट रेट जर आहे तर एकच नाव द्यायचं होतं काहीतरी, बँक रेट तरी द्या किंवा रेपो रेट तरी द्या. असं दोन दोन नावं का दिली, वेगळी नावं का दिली? कारण हे जे लोन आहे हे एकाच प्रकारे नाही दिलं जात, वेगवेगळ्या प्रकारे दिलं जातं. एक सामान्य प्रकार ज्याला आपण बोलतो बँक रेट. तर सामान्य प्रकार म्हणजे कसं की बँकेने स्वतः काहीतरी तारण ठेवलं की एवढी एवढी प्रॉपर्टी आमच्याकडे आहे, आम्ही तुम्हाला ठेवतो तारण, तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि त्याच्यावरती जे पण काही व्याज लागलं, इंटरेस्ट लागला, त्या इंटरेस्टला बोललं गेलं बँक रेट. आणि हे काही असं खूप कमी दिवसांसाठी नाही आहे, हे काही महिने वर्ष असं लॉंग टर्म साठी आहे. आरामात फेडा, बँकेने आरामात फेडलं तरी चालेल. परंतु हे वालं जे लोन आहे रेपो रेट, हे खूप कमी दिवसांसाठी आहे. कन्सिडर करूया आपण फक्त 15 दिवसांसाठी बँकेने लोन घेतलंय. आता इथे बँकेला तारण ठेवण्यासाठी फक्त एकच ऑप्शन असतो, काय? शेअर्स नाही. हा, ती वाचून आली आहे. चांगले, हुशार मुलगी आहे. तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स,
आता तुम्हाला माहित आहे बॉन्ड्स काय असतात? नाही सर, आम्हाला जेम्स बॉन्ड माहित आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड नाही. ठीक आहे, आधी आपण मग गव्हर्नमेंट बॉन्ड काय असतात ते समजून घेऊया. गव्हर्नमेंटला मेट्रो प्रोजेक्ट बनवायचा आहे, गव्हर्नमेंटला समृद्धी महामार्ग बनवायचा आहे, अणुऊर्जा प्रकल्प बनवायचा आहे, खूप काही बनवायचं आहे. पण गव्हर्नमेंटकडे पैसे नाही आहेत. मग गव्हर्नमेंटकडे ऑप्शन काय? लोन घ्यायचं. कमर्शियल बँक आपल्या देशातले असतील त्यांच्याकडून घेईल किंवा दुसऱ्या देशांकडून घेईल, परंतु मग इंटरेस्ट जास्त पे करावा लागेल. गव्हर्नमेंटला ते पण नाही करायचं. मग गव्हर्नमेंट काय करतं? येस, तर गव्हर्नमेंट काय करतं, दुसरे गव्हर्नमेंटला हे पण काम करायचं की रिझर्व्ह बँक पूर्ण प्रयत्न करते महागाई रोखायची, पण महागाई कमी होतच नाहीये. मग शेवटी उतरते गव्हर्नमेंट. या प्रकारे ते काय करतं, एक पेपर ज्याला बोललं जातं गव्हर्नमेंट बॉन्ड, ते इश्यू करतं. ह्या पेपरवर समजा किंमत लिहिलेली आहे 1,00,000 रुपये आणि टाइम पिरियड लिहिलेला आहे 1 इयर. याचा अर्थ काय की हा पेपर ज्याच्याकडे सुद्धा असेल त्याला एका वर्षाने 1,00,000 रुपये मिळणार आहेत. मग बोली लागते. पेपर पकडून उभा असतो एक जण, सांगा कोणाला पाहिजे पेपर. मग तेजसने बोली लावली 50,000 रुपये मध्ये मला पेपर द्या. ओके, अविरत बोलला 60,000 मध्ये द्या. अंजली बोलली 70,000. तुझं नाव काय? शर्वरी. शर्वरी बोलली 80,000. कोणी 1,00,000 तर लावणार नाहीये, कारण ओके, मिळणारच 1,00,000 रुपये आहे. तर एवढं तर मूर्ख कोण नाही की 1,00,000 रुपये देऊन 1 वर्षाने पुन्हा 1,00,000 घ्यायचे, त्याला काय अर्थ नाहीये. तर जास्तीत जास्त 90,000 92,000 पर्यंत बोली जाईल. जेवढी बोली जास्त लागेल गव्हर्नमेंटला फायदा जास्त, जेवढी बोली कमी लागेल गव्हर्नमेंटला लॉस. ओके, परंतु बोली जास्तच लागते कारण हा गव्हर्नमेंटचा पेपर आहे. भारतात कोणीही बाकी व्यक्ती पैसे बुडवू शकतो, गव्हर्नमेंट बुडवू शकते का? तुला विश्वास नाहीये? बुडवू नाही शकत, नाही शकत. कारण गव्हर्नमेंटने जर पैसे बुडवले तर याचा अर्थ देशच बुडाला. त्यामुळे बाकी कोणीही तुमचे पैसे बुडवेल, गव्हर्नमेंट पैसे बुडवणार नाही. मग त्यामुळे हा गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे एकदम पक्का आहे. तुम्ही सोनं ठेवलं तारण, सोन्याचे रेट्स कमी होऊ शकतात. तुम्ही प्रॉपर्टी रेट तारण ठेवलं, प्रॉपर्टीचे रेट कमी होऊ शकतात. अगदी तुम्ही डायमंड्स वगैरे अजून काही पण ठेवलं, सगळ्याचे रेट कमी होऊ शकतात. या पेपरची व्हॅल्यू कमी होऊ शकते का? कधीच नाही. जर 1,00,000 रुपये लिहिलंय तर तुम्हाला फॉर शुअर 1,00,000 रुपये मिळणारच कोणत्याही परिस्थितीत. त्यामुळे हा जो रेट आहे याच्यामध्ये इंटरेस्ट आरबीआय कमी ठेवते. बँक रेटमध्ये इंटरेस्ट कम्पॅरेटिव्हली जास्त ठेवते, कारण बँक रेटमधून तुम्ही म्हणजे बँकने कर्ज उचलताना ते सोनं प्रॉपर्टी असं काही तारण ठेवू शकतात, परंतु त्या सगळ्या गोष्टींची किंमत फ्लक्च्युएबल आहे, कमी जास्त होऊ शकते. आरबीआयला लॉस सुद्धा पुढे होऊ शकतो. परंतु इथे काय ठेवलं जातात, फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट बॉन्ड्स. जर तुम्हाला रेपो रेटनुसार कर्ज पाहिजे तर तुम्हाला गव्हर्नमेंट बॉन्ड्स, शासकीय रोखे मराठीमध्ये नाव आहे याला, हेच ठेवावे लागतात. आणि हे यासाठी ठेवावे लागतात कारण यांची प्राइस ॲश्युअर्ड आहे, ही तुम्हाला मिळणारच आहे, काहीच त्याच्यामध्ये शंकाच नाहीये, एवढी नक्कीच मिळणार आहे. आणि मग त्यामुळे मग इंटरेस्ट रेट थोडासा कमी लागतो. परंतु हे पण लक्षात ठेवायचं आहे 15 दिवस ते काही महिने, जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत खूप बँका घेतात. तर अशा काही दिवसांसाठीच हे लोन घेतलेलं असतं. इंटरेस्ट रेट सुद्धा कमी असतो. आणि त्यामुळे या रेपो रेटला अजून एक नाव आहे, रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन. कशाचं रिपर्चेस करायचं असतं बँकांना? गव्हर्नमेंट बॉन्ड्सचं. कारण त्यांनी लोन घेतलंय आणि आपल्याकडचा जो बॉन्ड आहे तो कोणाकडे ठेवलाय? आरबीआय कडे. आता ते कर्ज फेडा आणि तो बॉन्ड तुमचा तुम्हाला परत घ्या.
त्याला आरबीआय एक प्रकारचं बोलतं रिपर्चेसिंग केलं. पहिलं तर पर्चेसिंग केलं गव्हर्नमेंट बॉन्डचं गव्हर्नमेंट कडून, आता पुन्हा केलं. कोणाकडून केलं? आरबीआय कडून, लोन फेडून. तर रेपो रेटला रिपर्चेसिंग ऑब्लिगिटी म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता तुम्ही एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगा मला, 15 दिवसासाठी फक्त लोन पाहिजे ना. एकतर यांच्याकडे पैसा कमी आहे, ठीक आहे, म्हणून लोन घेत असतील, पण एवढा जास्त पैसा 15 दिवसात त्यांना मिळणार कुठून आहे? आणि जर मिळणार आहे तर थांबा ना मग, कशाला लोन वगैरे काढत बसताय? मग हे दोन प्रश्न मला सांगा, याची उत्तरे मला सांगा, की बँक असं फक्त 15 दिवसासाठी लोन का घेते? तेवढ्या दिवस थांबू नाही शकत का? आणि एवढे लगेच 15 दिवसात त्यांना लोन फेडण्यात पण पैसे येतात कसे? विचार करा. येतात. मोठ्या प्रमाणात बँकेकडे पैसे अचानक येतात. येस, कोणत्याही बँकेचा ईएमआय हा महिन्याच्या 1 ते 5 तारखेच्या मध्ये असतो. कधी घेतलाय तुम्ही? नाही, ह्या काही फरक पडत नाही. ओके, तर 1 ते 5 तारखेच्या मध्ये हफ्ता कट होऊन जात असतो. तर पहिल्या 5 दिवसात महिन्याच्या बँकेकडे अचानक खूप मोठ्या प्रमाणात पैसे येत असतात. आणि मग जर एखादा व्यक्ती आहे, तो 28 किंवा 29 तारखेला आलेला आहे आणि तो व्यक्ती बोलतोय की मला खूप मोठं लोन पाहिजे आणि लगेच पाहिजे, मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. आता बँक आपला कस्टमर सोडणार आहे का? नाही सोडणार आहे. मग ती काय करणार? आरबीआय कडून पैसे घेणार आणि याला देणार, आणि आरबीआय ला बोलणार की आम्ही तुमचे पैसे लगेच फेडतो, रेपो रेट नुसार द्या, कमी व्याजाने द्या. आरबीआय बोलले ठीक आहे. मग हे 15 दिवसातच पैसे फेडणार आहेत. कशा प्रकारे? की 28-29 ला जरी पैसे दिले तरी महिन्याच्या पहिल्या 5 दिवसात ईएमआय थ्रू लोकांनी, म्हणजे आता बँक म्हणजे काय फक्त एका कस्टमरसाठी काम करते का? नाही, लाखो करोडो कस्टमर असतात, त्याच्यातले खूप सारे कस्टमर लोन घेतलेले असतात त्यांनी, सो ते फेडत असतात. मग अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात पैसा बँकेला पहिल्या 5 दिवसात येतो आणि मग ते काही वाट पाहत नाहीत, त्यांचं आरबीआयला ते पैसे देऊन टाकतात आणि गव्हर्नमेंट बॉन्ड पुन्हा मिळवतात. ठीक आहे, तर सध्या काय लक्षात ठेवायचं? बँक रेट आणि रेपो रेट हे कोणत्या प्रकारचे रेट आहेत, काय आहेत? हे एक प्रकारचा इंटरेस्ट रेट आहे. इंटरेस्ट रेट लोनवर आकारला जातं. मग हे लोन कोण कोणाला देत आहे? रिझर्व्ह बँक, कमर्शियल बँक. आरबीआय कमर्शियल बँकला लोन देते. ओके, आता बँक रेट वेगळा आणि रेपो रेट वेगळा. बँक रेट मध्ये तुम्ही मॉर्गेज, तारण काय ठेवू शकता? गोल्ड, कॅश तारण ठेवणार तू? काहीही ठेवू शकतो, म्हणजे असं कॅश नाही, असं बाकी प्रॉपर्टी काहीतरी असेल. तर बँक रेट नुसार जे लोन मिळतं त्याच्यामध्ये तुम्ही काहीही तारण ठेवू शकता, परंतु रेपो रेट नुसार जे लोन मिळतं त्याच्यामध्ये काय तारण ठेवणार? फक्त गव्हर्नमेंट बॉन्ड्स, बाकी काहीही अलाउड नाहीये. आणि गव्हर्नमेंट बॉन्डची व्हॅल्यू फिक्स असते की बदलू शकते? फिक्स, तेवढे मिळणार असे. त्यामुळे बँक रेटवर इंटरेस्ट जास्त लागतो की रेपो रेटवर? रेपो रेटचा इंटरेस्ट कायम कमी असतो आणि त्यामुळे बँक कोणत्या गोष्टी मार्फत कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असते? रेपो रेट मार्फत कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असते. ओके, आणि हे शॉर्ट टर्म लोन असतं की लॉंग टर्म असतं रेपो रेट? या सगळ्या गोष्टी विचारून झाल्यात एमपीएससीने, लक्षात राहतील व्यवस्थित. आता एक वेगळी गोष्ट जी एमपीएससीने विचारलेली नाहीये पण विचारली जाऊ शकते, बघूया. महागाई जर वाढली आहे तर आरबीआय बँक रेट आणि रेपो रेट वाढवेल की कमी करेल?
वाढवेल वाढवेल सगळ्यांना वाढवेल असं वाटतंय. कमी करेल. तुझं नाव काय? श्रुती. श्रुती, महागाई वाढली याचा अर्थ लोकांची डिमांड जास्त आहे की कमी आहे? जास्त जास्त म्हणजे लोकांकडे पैसा जास्त आहे की कमी आहे? जास्त आता लोकांकडे अजून पैसा वाढला तर महागाई वाढेल की कमी होईल? अजून वाढेल. अजून वाढेल. लोकांकडचा पैसा कमी झाला पाहिजे. लोकांकडे पैसा कमी झाला पाहिजे तर बँकेकडे पैसा कमी असायला पाहिजे की जास्त पाहिजे? कमी कमी पाहिजे. मग बँकेकडे पैसा कमी पाहिजे तर इकडे रेट्स वाढ. ओके. तर जर बँक रेट आणि रेपो रेट वाढवले, हे इंटरेस्ट रेट वाढवले आरबीआयने, तर बँका पैसा त्यांच्याकडून कमी घेतील. जास्त घेणार आहेत का? नाही. मग बँकात जर कमी घेत आहे तर लोकांना जास्त देणार आहेत का? नाही. आणि लोकांकडे पैसा नाहीये तर मग महागाई वाढणार आहे का? नाही. ओके. सो जेव्हा महागाई वाढते तेव्हा बँक रेट आणि रेपो रेट दोन्ही सुद्धा मुद्दाम वाढवले जातात जेणेकरून महागाई कंट्रोलमध्ये आली. ओके. कळलंय तेजस? आता एक वेगळी संकल्पना, रिव्हर्स रेपो रेट. रेपो रेट आपण बघितलं, आता उलट आहे, रिव्हर्स करायचंय. म्हणजे याच्यामध्ये काय असेल? रिव्हर्स काय रिव्हर्स होत असेल? बँक आरबीआयला कर्ज देते. कर्ज इन शॉर्ट म्हणजे पैसे त्यांचे कर्जच बोलायचं. बरोबर आहे. बँक रेट आणि रेपो रेट मध्ये आरबीआय बँकांना कर्ज देते. रिव्हर्स रेपो रेट मध्ये नॉर्मल बँक आरबीआय ला कर्ज देते. तुझं नाव काय? रोशन. रोशनला असं वाटतं आरबीआय ला कर्जाची गरज काय आहे? आरबीआय कडे तर भरपूर पैसा आहे. तर नाही. शासनाला जेव्हा जास्त पैशांची गरज असते तेव्हा शासनाची बँक म्हणजे आरबीआय. तर आरबीआय ला पैसे द्यावे लागतात आणि कायम आरबीआय कडे तेवढे जास्त पैसे असतातच असं आहे का? नाही. आरबीआय कडे कायम तेवढे पैसे नसतात. मग आरबीआय सामान्य बँकांकडून, शासन डायरेक्टली सामान्य बँकांकडे जाऊ शकते का कर्ज मागायला? नाही. हे काम आरबीआय कडे आहे की त्यांनी बँकांकडून पैसे घ्यायचे आणि शासनाला द्यायचे. ओके. परंतु आता इथे रेपो रेट आहे पुन्हा. रिव्हर्स जरी असला तरी कोणता आहे? रेपो रेट. म्हणजे याचा अर्थ इथे मॉर्गेज म्हणून काय ठेवलं जाईल? गव्हर्नमेंट बॉन्ड्स कंपल्सरी. आणि हा शॉर्ट टर्म असेल की लॉंग टर्म असेल? शॉर्ट टर्म. जसं तुम्ही रेपो बोललात तर दोन गोष्ट सिंपल आहेत. एक तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि दुसरं शॉर्ट टर्म. हे कंपल्सरी आहे. फक्त इकडे उलट आहे की बँका आरबीआय ला लोन देणार आहेत. आता पुन्हा मला सांगा, महागाई वाढली की रिव्हर्स रेपो रेट जास्त होईल की कमी होईल? जास्त. निलिमाचं म्हणणं आहे जास्त. विकास काय? महागाई वाढली तर रिव्हर्स रेपो रेटचं काय होईल? हे तर बघितलं आपण. बँक रेट रेपो रेट वाढतील. सीआरआर एसएलआर पण मगाशी बघितलेलं. काय होणार आहे त्यांचं? वाढणार आहे. तसं आता सांगा आरआरआर, रिव्हर्स रेपो रेट कमी होणार. मग कमी का होणार? पण आरबीआय जास्त पैसे आरबीआय पैसे जास्त घेणार. बरोबर आहे. आरबीआय लोन घेते आणि यांनी आरबीआयने काय केलं? तुम्ही बोलताय रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट कमी केलाय. मग त्याचा फायदा काय झाला? पण जास्त काय, त्यांना पाहिजे तेवढं कर्ज मिळणारच आहे. बँकेकडे पैसे कमी राहतील. बरोबर आहे. बँकेकडे पण पैसे कमी राहणार आहे. पण रिव्हर्स रेपो रेट वाढवल्याने काय फरक पडणार आहे? कमी केल्याने काय फरक पडणार आहे? तुम्ही सगळे काय बोलताय? कमी करणार ना? हा. कमी केल्याने काय फरक पडणार आहे? आरबीआय ला लोन देणार नाही असं कधी होऊ शकत नाही. कोणतीही बँक आरबीआय ला लोन पाहिजे तेवढं देणार. कारण आपण सगळे लोन बुडवू शकतो. आरबीआय लोन बुडवू शकते का? नाही. आरबीआय लोन फेडणारच, हे गॅरंटी आहे. त्यामुळे कोणतीही बँक आरबीआय ला लोन नाकारत नाही, कधीच नाकारत नाही.
आता मला सांगा, महागाई वाढली आहे आणि रिव्हर्स रेपो रेटचं काहीतरी होत आहे, तुम्ही काय बोलताय कमी होतोय. मला लिंक करून सांगा. हे दोन तर मी तुम्हाला लिंक केलेत की महागाई वाढल्यामुळे हे कसे वाढणार. तुम्ही बोलताय हे कमी होणार, तर का कमी होणार. ती मॅकडॉनल्डची बॉटल आहे ना. कोक मिळते त्याच्यात. आरबीआय कमर्शियल बँकेकडून जेवढे पैसे मागायचे तेवढे मागू शकते. रिव्हर्स रेपो रेट कमी जास्त त्याचा काहीच फरक पडत नाही. रिझर्व्ह बँक बोलेल आम्हाला 500 कोटी पाहिजे, त्या बँकेकडे असेल तर ते 500च्या 500 कोटी देऊन टाकतील त्यांना. याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. ते डिमांड कर. हा. हा हा हा. बँकेकडे पैसे कमी जाणार. ओके. मग त्याचं अच्छा, तिने तशा प्रकारे विचार केलाय. हा विचार चुकीचा नाहीये, पण ऍक्च्युली थोडा वेगळा आहे. ओके. तुम्ही लहानपणी नाही ते कळेल ना. मग तसा विचार तुम्ही कराल, स्वतःहून कराल. आता लहानपणी तुम्ही क्रिकेट खेळायचे. ठीक आहे. क्रिकेटमध्ये कसं माझी बॅट तर माझी बॅटिंग. ओके. आता रेपो रेट असो, बँक रेट असो किंवा रिव्हर्स रेपो रेट असो, ठरवतंय कोण. आरबीआय. आता रिझर्व्ह बँकला पैसे फेडायचे आहेत. ओके. जर रिव्हर्स रेपो रेट जास्त ठेवला तर त्यांचं नुकसान आहे की फायदा आहे. नुकसान आहे. आणि जर कमी ठेवला तर मग कोणी स्वतःचा फायदा बघेल की नुकसान बघेल. फायदा बघेल. बस. ओके. तर जर तुम्हाला एखादा व्यक्ती लोन देतो आणि तुम्हाला त्याने सांगितलं की तू ठरव इंटरेस्ट किती द्यायचा आहे, तर तुम्ही काय करणार आहे का की नाही बाबा माझं सगळंच घेऊन जा इंटरेस्ट मध्ये, असं करणार आहे का तुम्ही. नाही. तुम्ही जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवणार. आरबीआय सुद्धा तेच करते. त्यांना फेडायचे आहेत पैसे, तर मग इंटरेस्ट रेट ते कमी ठेवणार. ओके. परंतु मग हे लिंक कसं करतं, तर महागाई वाढली आहे. पुन्हा हेच की महागाई वाढली आहे याचं कारण मार्केटमध्ये डिमांड आहे ती जास्त आहे. मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे कारण लोकांकडे पैसा जास्त आहे. लोकांकडे पैसा जास्त आहे कारण बँका लोकांना सहज पैसा पुरवत आहेत. मग आता बँकेकडून पैसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. मग बँकेकडून पैसा काढून घ्यायचा तर आरबीआय बोलते लोकांना लोन देण्यापेक्षा तू आम्हाला दे. आता लोकांवरती बँका जास्त इंटरेस्ट रेट लावतात. आरबीआय ला जसं आपण बघितलं रिव्हर्स रेपो रेट हा कमी आहे, तर इंटरेस्ट कमी मिळणार आहे. आता बँकांना फायदा कुठून जास्त होऊ शकतो, लोकांना कर्ज देऊन, कारण इंटरेस्ट जास्त मिळतोय. तरी सुद्धा कमर्शियल बँका आरबीआय लाच लोन देतात. याचं कारण येस, आपण सगळे बुडवू शकतो. ओके. आरबीआय तसं करेल का. नाही. कमी मिळतील पण गॅरंटी आहे ना की मिळणारच आहे, हे खूप महत्वाचं असतं. आणि आरबीआय काय आपल्यासारखं थोडंफार मागणार आहे का. नाही. ते 100 करोड 200 500 1000 करोड असं काहीतरी मागणार डिरेक्टली. तर मग बँकांना खूप फायदा होऊन जातो. ओके. त्यामुळे रिझर्व्ह बँकला पैसे दिलेच जातात. परंतु मग रिव्हर्स रेपो रेट अशा वेळी कमी होऊन जातो. याचं कारण रिझर्व्ह बँकेला इंटरेस्ट पे करायचा असतो. आणि इथे रिझर्व्ह बँकेचं स्वतःचं नुकसान होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक काय करून टाकते, आधी रिव्हर्स रेपो रेट कमी करून टाकते आणि मग बोलते लोन द्या आम्हाला, जेणेकरून त्यांना इंटरेस्ट कमी पे करावा लागेल. कळलं. नाही तर हे पूर्णच मिटवून टाकूया. पुढचा कन्सेप्ट आहे एमएसएफ.
मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. नाईन्टीन 98 मध्ये कदाचित, 98 किंवा 99, मला इयर क्लिअर नाहीये, पण त्यावेळी असं झालेलं. ICICI बँक, ओके, ICICI बँकेची स्थापना 95 ला झाली होती. आणि तोपर्यंत आता सध्या तरी ICICI खूप जास्त फेमस बँक आहे, खाजगी क्षेत्रातली ती सर्वात मोठी बँक आहे. त्यावेळी ती नव्हती, एवढी जास्त नव्हती. आणि कोणीतरी अफवा पसरवली की ICICI बुडाली. ओके, तुझ्यासारखेच असेल कोणतरी. तर अफवा पसरवली की ICICI बुडाली. आणि त्यावेळी कसं होतं, लोकांचा गव्हर्नमेंटच्या गोष्टींवर खूप जास्त विश्वास असायचा. गव्हर्नमेंटचं सोडून बाकी कशाचं काही असेल तर मग लोक विश्वास ठेवायचे का? नाही ठेवायचे. आणि ICICI प्रायव्हेट बँक, तर मग लोकांना तसाही विश्वास नव्हता फारसा. आता अफवा पसरवली, खरं असं नव्हतं. ICICI कडे व्यवस्थित पैसे होते. परंतु जसं मी म्हणालो की RBIच्या रूल्स नुसार काही पर्सेंट त्यांनी CRR मध्ये ठेवलेले, काही पर्सेंट SLR मध्ये ठेवलेले, काही प्रमाणात लोन दिलेलं. तर जेवढे लोकांनी पैसे ठेवले ते सर्वच्या सर्व पैसे त्यांच्याकडे होते का? नाही. आणि मग अफवा उडाल्यामुळे लोक तर गेले मागायला. आणि सगळ्या ब्रांचेस ICICIच्या तेव्हाच्या होत्या, सगळीकडे डिमांड सुरू झाली, लोकांची मागायला पैसे सुरू झाली आहे. आता यांना पण कळलं, त्यांचे जे ओनर्स होते, मॅनेजर्स होते, की अशी अशी अफवा उडाली आहे, लोक तर पैसे घेणार आहेत, आता करायचं काय? पॅनिक सिच्युएशन. त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधल्या व्यक्तींनी ठरवलं की द्यायचे लोकांना पैसे. कारण जर आपण देणं बंद केलं तर ही अफवा लोकांना काय वाटेल, खरी आहे. आणि मग बँकांची डायरेक्ट तोडफोड वगैरे पण होईल सुरू. सगळीकडे मेसेजेस गेले, लोकांना पैसे द्या, पण जेवढं हळूहळू देता येईल तेवढं हळूहळू द्या, आरामात मोजा, काही घाई नाही तुम्हाला. त्यावेळी काही मशीन्स वगैरे नव्हते आजच्या सारखं की टाकलं घर 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 आणि मोजून टाकले. हळूहळू मोजायचे ते. ओके, आणि मग द्यायचे, पण द्यायचे. आता पहिलं तर सोल्युशन त्यांनी काढलं की एवढ्या साऱ्या लोकांनी पैसे ठेवले, आपल्याकडे 2-3 दिवस तरी आहेत, तेवढं कॅश आपल्याकडून संपणार नाहीये. मग त्यांनी RBI ला कॉन्टॅक्ट केला की अशी अशी अफवा उडाली, तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली असेल, आम्ही काही बुडालेलो नाहीये, परंतु जर लोकांनी सगळेच पैसे काढायचे ठरवले तर तेवढे पैसे आमच्याकडे आहेत का? नाही आहेत, मग आम्हाला मदत करा. RBI बोलली बरोबर आहे. RBI ने काय सांगितलं, तुमच्याकडे जो SLR आहे त्याच्यातले अर्धे पैसे वापरा तोपर्यंत. ते म्हणाले ठीक आहे. RBI ने SLR चे पैसे वापरायला सांगितले. सोबतच RBI ने स्टेट बँकेला ऑर्डर्स दिले की तुमच्या जवळच्या ज्या पण ICICIच्या ब्रांचेस आहेत त्यांच्याकडे जेवढं कॅश तुम्हाला पोहोचवता येईल तेवढं पोहोचवा. हे लोन असेल ICICI ने घेतलेलं, तुम्हाला त्याचं इंटरेस्ट सह परतावा मिळेल, स्टेट बँकेला सांगितलं. आणि भारतामध्ये सर्वात जास्त ब्रांचेस स्टेट बँकेच्याच आहेत, तेव्हा पण स्टेट बँकच्याच होत्या. स्टेट बँकेने ते पैसे पुरवले. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, आठवडा झाला, लोक पैसे काढतायत. हे लोक आरामात मोजून मोजून पण देत आहेत. मग हळूहळू लोकांना कळलं, अरे सगळीकडे पैसे मिळत आहेत, असं कुठेच असं नाही झालेलं की यांनी मना केली आहे, असं कुठे झालेलंच नाहीये. मग लोकांना कळलं की ही फक्त एक अफवा होती. मग ज्या स्पीडने लोकांनी पैसे काढले त्याचे डबल स्पीडने डिपॉझिट केले गेले. कारण डिपॉझिट करताना यांनी हळूहळू मोजले का? नाही. मग तेव्हा पटकन पटकन आणि सगळे पैसे परत आले. मग परत आल्यानंतर त्यांनी स्टेट बँकेला सुद्धा पटकन त्यांचे जे कॅश होते ते फेडून टाकलं आणि SLR मध्ये सुद्धा जमा केले. मग तिथे RBI ला कळलं की अशा प्रकारची पॅनिक सिच्युएशन, आपण कितीही सगळं मॅनेज करतोय, SLR ठेवतोय, CRR ठेवतोय, बँकांना व्यवस्थित बँकिंग करायला लावतोय,
पण काही एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत जे परिणाम करू शकतात आणि बँकेला बंद पाडू शकतात, बँकेच्या कामगिरीवर परिणाम करू शकतात. मग अशा स्थितीमध्ये काय, तर मग तेव्हा त्यांनी एक विशेष लोनची सुविधा केली, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, की तुम्हाला लगेच, स्टँडिंग म्हणजे काय, मी उभाच आहे तुला लोन द्यायला, तू फक्त माग. तर ही सुविधा तयार केली. परंतु ही वेळ तुझ्यावर येऊ नये याची काळजी तू घ्यायची आहेस. आता जर ती अफवा उडालेली आयसीआयची आणि लोकांना खरं पण वाटलं, तर कुठेतरी आयसीआयसीआयचा दोष असणार आहे. काहीतरी त्यांनी गडबड अशी केली असेल कुठेतरी, की ज्यामुळे लोकांमध्ये ती अफवा पसरली आणि लोकांनी खरं मानलं. तर या प्रकारे तू काळजी घ्यायची आहेस पहिले, की या प्रकारचं काही होऊ नये आणि तुला अचानक पैसे मागावे लागू नयेत. परंतु जर मागावे लागले तर ये, आम्ही तुम्हाला देऊ. पण याचा जो इंटरेस्ट रेट आहे तो सर्वात जास्त, ओके, बँक रेट पेक्षा जास्त. आपण बघितलं रेपो रेटचा कमी असतो, बँक रेटचा जास्त असतो. याचा बँक रेट पेक्षा जास्त असतो. हे एक प्रकारची पेनल्टी, की तुला अचानक पैसे लागतायतच का, आणि जर लागतात अचानक पैसे तर आम्ही ठीक आहे देतो, परंतु मग तुला इंटरेस्ट जो आहे तो जास्त भरावा लागणार आहे. ओके, मग याच्यामध्ये त्यांनी नंतर एक तरतूद केली, की आधी तुझ्याकडे जो SLR ठेवलाय त्याच्यातले 2% पैसे तू वापरू शकतोस, म्हणजे ती बँक जी आहे ती वापरू शकते. कारण आरबीआय लगेच द्यायला तयार आहे, पण त्यांच्यावर पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत. लगेच म्हणजे काय मागितलं आणि पुढच्या तासात पोचवलं असं होऊ शकतं का, नाही. तर तोपर्यंत जेवढा पण SLR आहे त्याच्यातले 2% मनी तू वापर, आणि त्यानंतर मग आम्ही तुम्हाला पैसे पुरवतो, ते पैसे तुम्ही वापरू शकता, परंतु जास्तीत जास्त इंटरेस्ट रेट त्याच्यावर आकारला जाईल ॲज अ पेनल्टी, तुम्हाला तो दंड आहे. कळलं MSF? ठीक आहे. आणि चांगली गोष्ट अशी की त्या घटनेनंतर अशा प्रकारची वेळ कोणत्या बँकेवर आली नाही, कोणती अफवा अशी उडाली नाही की पटकन त्यांना या प्रकारे पैसे मागावे लागतील. काही बँका अगदी बुडण्याच्या स्थितीवर आल्या, पण ते वेगवेगळी कारणं होती त्याची. एक पुणे सहकारी बँक काहीतरी होती 2019ला, त्या बँकेने काहीतरी लोन्स खूप मोठ्या प्रमाणात दिलेले मॉर्गेज न घेता. काही लोकांनी मॅनेजरच्या ओळखीने लोन्स मिळवलेले आणि परतफेड केली नाही. मग काय नाव होतं त्या बँकेचं, आठवतंय नाव काय होतं त्या बँकेचं? पुणे नावानेच काहीतरी होतं, असं सहकारी वगैरे त्या क्षेत्रातलीच बँक होती. येस बँक नाही, येस बँक नाही, नाही नाही, जिल्हा मध्यवर्ती आठवत नाही मला, पण पुणे होतं त्याच्या नावात, जे पण आहे. तर ती बँक अगदी बुडायला आलेली आणि 10,000 10,000 रुपये फक्त काढण्याची लिमिट ठेवलेली, की एक व्यक्ती म्हणजे बँक कस्टमर जो आहे तो एका दिवशी त्याच्या खात्यातून फक्त 10,000 रुपये काढू शकतो, जरी लाखो रुपये असतील तरी सुद्धा, कारण त्या बँकेकडे पैसेच नव्हते राहिले. मग त्यांच्यावर कारवाई केली गेली, आरबीआयने त्यांचं मंडळ पूर्ण हटवलं, स्वतःच्या हातात गोष्टी घेतल्या. 1 वर्ष लागलं सगळं सुधारायला, परंतु ती बँक पुन्हा पूर्ववत झाली. ओके, कळलं MSF? ठीक आहे. अजून काही कन्सेप्ट बाकी आहेत, परंतु आपण आधी बघूया क्विकली तुम्हाला सगळं कळलंय का. ओके, तर एकेकाला विचारतो आणि आन्सर द्यायचंय. सगळ्यांनी वह्या पुस्तकं बंद करा. श्रुती, रिझर्व्ह बँक कायदा कधीचा आहे? 1934. 1934. अजून कोणत्या कायद्यामध्ये रिझर्व्ह बँक बद्दल, मध्यवर्ती बँकेबद्दल सांगितलेलं? ऍसेट आणि लायबिलिटी मध्ये काय फरक असतो? ऍसेट म्हणजे मालमत्ता आणि लायबिलिटी म्हणजे कर्ज. काय आहे अर्थ?
ठीक आहे. जे परत द्यायचं असतं ते लायबिलिटी, जे आपलं स्वतःचं असतं ते ऍसेट. ओके. आता जर तू लोन बोलतेस ना, कर्ज बोलतेस ना, तर कर्ज म्हणजे फक्त लायबिलिटी नसते. जर मी तुला कर्ज देतोय, हे माझं ऍसेट आहे आणि तुझी लायबिलिटी आहे, कारण तू परतफेड करणार आहेस. तर तू परत देणार आहेस, तुझ्यासाठी लायबिलिटी. पण माझे स्वतःचे पैसे आहेत, तर हे ऍसेट झालं माझं. हे नीट लक्षात ठेवा, ऍसेट अँड लायबिलिटीचा फरक. एनडीटीएल मी फुल फॉर्म नाही विचारलेला, तू अर्थ सांग ना, अर्थ काय आहे. कस्टमर कडून घेतलेले पैसे टोटल कोणकोणत्या स्वरूपातले, काय काय असतं. असेट लायबिलिटीज नाही, हे सगळे लायबिलिटीजच आहेत. हा, मग सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, एफडी, ह्या सगळ्या स्वरूपामध्ये जे पैसे ठेवलेले असतात बँकेमध्ये कस्टमर्सनी, त्याची टोटल म्हणजे काय झाला, एनडीटीएल. नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज. ह्या लायबिलिटीज कोणाच्या असतात, बँकेच्या की कस्टमरच्या. बँकेच्या असतात. आपण पैसे ठेवतो, बँकेने आपल्याला परत द्यायचे आहेत. आपले पैसे आपणच बँकेला देणार आहे का बरं, नाही. आपला ऍसेट आहे ते आणि बँकेची लायबिलिटी आहे. ओके. सो आपले जे टोटल पैसे बँकेकडे असतात त्याला आपण बोलतो एनडीटीएल. ओके. सीआरआर काय असतं, तेच विसरले, अजून काय लक्षात आहे वेगळं. एसएलआर लक्षात आहे. अच्छा, हा, मग सांग. म्हणजे माझा पैसा मी माझ्याकडे ठेवला तर मी त्याला एसएलआर. मग मी माझा पैसा माझ्याकडे ठेवला तर तो एसएलआर झाला. सीआरआर कशाच्या स्वरूपात, कॅश की बाकी कोणत्या स्वरूपात. फक्त कॅश, सोनं नाही चालणार, काही चालेल ना, म्हणून त्यांनी नाव कॅश रिझर्व रेशो ठेवलंय. फक्त कॅश, नावातच कॅश आहे तर मग बाकी कसं काय चालणार. ओके, कॅश रिझर्व रेशिओ. आणि किती ठेवणार पैसा, कशाच्या 4%. मग सध्या 4% आहे, पण पुढे मग समजा नंबर चेंज झाले, तुम्ही एक्झाम देईपर्यंत चेक करत राहा, अपडेट करत राहा स्वतःला. एसएलआर मध्ये काय होतं, मग तेच ना, मी माझ्या खिशामध्ये पैसे ठेवतोय तर हा माझा एसएलआर झाला का, नाही. एसएलआर फक्त बँक करू शकते, सामान्य माणसाचा एसएलआर नसतो. हा, मग बँकेने स्वतःकडे पैसे ठेवले तर ते कशाच्या फॉर्म मध्ये असू शकतात, कॅश मध्ये असू शकतात, गोल्ड मध्ये असू शकतात, सगळ्यामध्ये असू शकतात. ओके. आणि किती ठेवतात, सध्या ठीक आहे 18.5 आहे. 18.5%. कशाचं 18.5%, कशाचं 18.5, टोटल अमाऊंटला काय बोलतात, एनडीटीएल. एनडीटीएलच्या 18.5% आहे. तर सीआरआर किंवा एसएलआरचं विचारलं की कशाच्या स्वरूपात, तर सीआरआर कॅशच्या स्वरूपात, एसएलआर कोणत्याही स्वरूपात. सीआरआर कोणाकडे, आरबीआय कडे, एसएलआर बँकेकडे.
आणि ते कशाच्या किती पर्सेंट बोलला, तर एनडीटीएलच्या, मग जेवढे पण पर्सेंट असेल तेवढं. ओके, तर एनडीटीएल हे लक्षात ठेवायचं सर्वात पहिली महत्वाची गोष्ट. मग महागाई वाढली तर सीआरआर काय होतं, वाढते की कमी होतं? महागाई वाढली आहे, मग आरबीआय काय करेल, सीआरआर वाढवेल की कमी करेल? वाढवणार. एसएलआर वाढणार. बँक रेट काय सांग, ते नाही, काय आहे ते सांग ना आधी. बँक रेट काय आहे? बँक आरबीआय कर्ज देते हम्म. आणि त्याच्या इन रिटर्न काहीतरी गोल्ड वगैरे असं काहीतरी होते. मग बँक रेट म्हणजे काय मी विचारलंय? जो बँक आरबीआय रेट लावते ना कशावर? त्या लोन वरती, त्याला बँक रेट म्हणतात. कसला रेट लावते? तुम्ही सगळं सांगितलं, फक्त एक शब्द राहिलाय तुझा, तोच महत्वाचा आहे. कोणता रेट लावते? इंटरेस्ट रेट. तर आरबीआयने बँकेला दिलेल्या लोनवर जो इंटरेस्ट रेट असतो त्याला आपण काय बोलतो, बँक रेट. परंतु या प्रकारच्या लोन मध्ये जसं ती बोलली तसं की मॉर्गेज तुम्ही काहीही ठेवू शकता. रेपो रेट बद्दल सांग. कोण? आरबीआय कडून बॉन्ड घेते? आरबीआय दुसऱ्या कोणाकडून तरी घेत असेल ना, गव्हर्नमेंट कडून घेते. तुला काय वाटतं? कोणाकडे ठेवतं? गव्हर्नमेंट कडून नाही घेत, ती कमर्शियल बँक कडून बॉन्ड घेते. कारण कमर्शियल बँक आरबीआय कडून लोन घेत असते, मग त्याच्यामधलं त्यांना काहीतरी ठेवावं लागणार, मॉर्गेज ठेवावं लागणार. ते मॉर्गेज काय असतं, गव्हर्नमेंट बॉन्ड्स. ठीक आहे, रेपो रेट मध्ये क्लिअर ठेवा, लोन कोण देतं, आरबीआय. कोणाला देतं, कमर्शियल बँकला. मग ही कमर्शियल बँक त्याच्या बदल्यात काय ठेवते, गव्हर्नमेंट बॉन्ड्स. मग ह्या आधारावर जो पण इंटरेस्ट रेट असतो त्याला काय म्हणतात, रेपो रेट. हा रेपो रेट बँक रेट पेक्षा कमी असतो की जास्त असतो, कमी असतो. हे लोन शॉर्ट टर्म लोन असतं की लॉंग टर्म असतं, महागाई वाढली तर रेपो रेट वाढतो की कमी होतो? वाढतो की कमी होतो? वाढतो. रिव्हर्स रेपो रेट काय आहे? परत बोल. कशाची? लोन बोलायचं, ठीक आहे, पैशापेक्षा लोन बोलायचं. तर कमर्शियल बँक जेव्हा आरबीआय ला लोन देते तेव्हा जो इंटरेस्ट रेट लागतो तर त्याला आपण बोलतो रिव्हर्स रेपो रेट. याच्यामध्ये मॉर्गेज काय ठेवलं जातं, बॉन्ड्स. परंतु हे असतात आरबीआयचे आणि ठेवले कोणाकडे जातात, कमर्शियल बँक कडे ठेवले जातात. हे लक्षात घ्या, ठीक आहे. हे शॉर्ट टर्म असतं की लॉंग टर्म असतं? अरे तू राहिली ना, एमएसएफ. विसरली. एमएसएफ बुडते. झालं मग, बुडाली तर मग झालं, आता काय करणार, बुडत नाही. हा, बँक रेट प्रमाणे.
MSF हम्म. ठीक आहे. तर जेव्हा पण अचानक पैसे पाहिजे बँकेला, बुडाली नाहीये, आहे अजून, तर बँकेला पण अचानक पैसे पाहिजे, तेव्हा जेव्हा ती लोन मागते त्या लोनचा इंटरेस्ट रेट मात्र जास्त असतो, तर त्याला आपण बोलतो MSF. पेनल्टी प्रमाणे तो जास्त असतो. आणि याच्यामध्ये अजून एक सांग रोशन, की आधी RBI कुठले पैसे वापरायला सांगते? हा, 50% त्याच्यातले सगळे किती? 2% फक्त. ते 50 मी असंच बोललेलो रे तेव्हा असं. हे लक्षात ठेवा, हे येऊन गेलं एक्झाम मध्ये. फक्त 2%, कारण तात्पुरतं की लगेच ते वापरा, आम्ही पोहोचवतोय तुम्हाला. तर SLR चे फक्त 2% वापरायला चान्स देते आणि नंतर मग RBI त्यांचे पैसे जे आहेत ते पुरवतेच. ओके, आपण थांबूया इथे. हे सगळे कन्सेप्ट तुम्ही रिवाइज करा, जे पण बुक्स वापरताय. नेक्स्ट लेक्चरमध्ये PDF पण असेल आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आधी करंट अफेअर्स आपण घेऊया आणि मग RBI अजून संपलेलं नाही, बँकिंग संपलेलं नाही हा चॅप्टर, अजून बाकी आहे. काही संकल्पना थोड्याफार आहेत त्या बाकी आहेत, त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मग कम्प्लीट करू. पण आधी करंट अफेअर्स घेऊ आणि त्यानंतर मध्ये करू. ओके, चला.